आय वॉज फिलिंग मोर अँड मोर डिप्रेस्ड एव्हरी डे. ओके. मला असं वाटायचं मला आयुष्यावर असं नाही राहायचं, मला इथून बाहेर निघायचं. अडचण केव्हा यायची माहिती आहे, जेव्हा ते मोस्टली आमच्या तसं आहे की तुम्ही म्युझिक बनवता आणि डेमोज पाठवता आणि बऱ्याच टायमाला ते रिजेक्ट होतात. लाईक माझ्याकडे तर लिस्ट असेल रिजेक्शनची, रोज मेल रिजेक्शन, रोज उठायचं आणि एक रिजेक्शन असं ते वाटायचं. पण आता मला असं वाटतं ते अडचण नाहीये. तर मी विचार केला की आता मी जाऊन जर सोल्युशन काढायला घुसलो तर ते काय होणार नाही, एकटा माणूस काय करू नाही शकत. बरोबर. तर आता माझ्याकडे सोल्युशन एकच आहे की मी बनवतो. आय गेस तांबडी तांबडी 300 तर 400 गाणं असेल जेवढी मी गाणी बनवले, रिलीज नाही बनवले. टू बी व्हेरी ऑनेस्ट मला अजून समजत नाही ते हिट काय, मला ते समजलंच नाही त्याचं गणित. मी तर असंच बनवलेलं ते. जसं आम्हाला पण खूप स्टिरियोटाइप पकडलेलं, लोक बोलते अरे यार मराठी लोक ज्यादा मतलब नाही रहते, गुजराती लोक येतात त्यांना बॉलिवूड वगैरे आवडतं. आता माझ्या शो मध्ये तर दिसतं सगळं हायेस्ट स्पेंडर मराठी लोक असतात. येस. तर कुणाल कसा आहेस? मजेत. आज मी तुला कुणालच म्हणणार आहे. चालेल ना? कारण कसं आहे ना की क्रिटिक्स सगळ्यांना माहिती आहे, पण मला कुणालशी गप्पा मारायच्या आहेत. तर कसं वाटतंय? मस्त. आता तरी सध्या तरी थोडं हेक्टिक वाटतंय, बट थोडं अनरियल आहे कारण की मूवी मध्ये माझं गाणं आलंय वगैरे, हे सगळं एका वर्षात सगळं झालंय. थोडं मला पण बिलीव्ह करायला जमत नाही, बट चांगलं वाटतंय की हेच करायचं असतं हर क्रिएटरला. बरोबर. मिडल क्लास फॅमिलीज मध्ये तो आपल्याला कसं आधीपासून जॉब करतो आपण आणि फायनली हेच स्वप्न असतं की हे फुल टाइम कधी करायला भेटेल. माझं तर तेच स्वप्न होतं. ते असं नव्हतं की बाबा गाणं हिट होईल की नाही, माझं होतं की हे सोडून हे कधी फुल टाइम करता येईल. आणि आता ते करायला भेटतंय आणि आय थिंक सो ते काइंड ऑफ प्रिव्हिलेजच आहे. सगळ्यांना नाही भेटत आणि ते एन्जॉय करण्यात माझं जास्त. सगळ्यांचं खूप असं प्रेम मिळतंय, सगळ्या साईडने एकदम वाह मिळतंय. आता थोडीशी आधीपासून सुरुवात करूया, बालपणापासून. कसं होतं बालपण? मग तसं तर आम्ही चाळीत राहायचो. मी पण चाळीत होतो. सो आमचं बालपण मी असं चाळीतच असतं, खेळण्या बिळण्या त्याच गेलं. आणि माझे फादर होते ते खूप लवकर एक्सपायर झाले, म्हणजे मी 9 वर्षाचा होतो तेव्हा. तर त्याच्यानंतर लाईफ थोडंसं डिफरंट झालं. मला एवढं ते असतं ना जे दुसरे पुरं एन्जॉय करायचे आणि सगळं करायचे ते मला लवकर म्हणजे ते सगळं नाही भेटलं. पण असं नाही की एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम झाले किंवा काही त्रास आला किंवा असं स्ट्रगल असं काय नव्हतं. माझी आई सिंगल पॅरेंट होती आणि त्यांनी सगळं माझं एज्युकेशन मेक शुअर केलं की सगळं बरोबर होतंय, कधी आम्हाला कसं त्रास आला नाही. सो तो जो पार्ट होता त्याच्यानंतर मी असं ते चाइल्डहुड एन्जॉय करायचा जो भाग असतो जो सगळ्या पोरांनी कदाचित केला असेल तसा मला कधी असं भेटला नाही. माझं असं होतं की नाही आपल्याला अभ्यास करायचे, मार्क्स आणायचे आणि पास व्हायचं. तर त्याच्यातच माझं बरंच टाइम गेलं. आणि स्कूलमध्ये असताना मला ड्रॉइंग आणि हे डिझाईन हे सगळं खूप आवडायचं. ड्रॉइंग बेसिकली ड्रॉइंग करणं आणि हे सगळं. तर तेव्हा माझा खूप इंटरेस्ट होता. ते पुढे मोठा जाऊन मी डिझायनरच झालो, म्हणजे इंजिनिअरिंग केली, बट त्यानंतर मी टेक्निकल डिझाईन जसं असतं UI UX असतं त्यात मी खूप पुढे गेलो. तर ते नंतर मला यूज झालं. म्युझिक असं कधीच नव्हतं माझ्या लाईफ लहानपणापासून. पण मग लहानपणी तू गाणे वगैरे तर ऐकलेच असतील की? गाणं तर माझे बाबा जे होते ते गाणं खूप ऐकायचे. ते कधी असे म्युझिक बनवायचे नाही, बट ते त्यांचं असं होतं ते तेव्हा म्युझिक सिस्टम आलेला नवीन, CD कॅसेट, ते खूप त्यांना एन्थुसियास्ट होतं त्याच्यात. तर खूप ऐकायचे ते, कधी पण घरातच ते गाणं लावून असायचं. सो ते खूप एन्व्हायरमेंट असं होतं माझं गाणं ऐकण्याचं. आणि तेव्हा कसं सीडीचा कल्चर जेव्हा आलेला तेव्हा आपल्या इकडे ते इंडियामध्ये एवढं अल्बम्स घेणं असं गोष्ट नव्हती. ते कसं आपण सीडी लिस्ट द्यायची, मग त्या लिस्ट मध्ये गाणे ते भरून देणार. वॉकमॅन पण होत आहे ना मला वाटतं. वॉकमॅन पण होता आमच्याकडे, पण त्याच्यात पण ते कॅसेट्स माझ्या बाबांकडे होते, ते क्युरेटेड होते. म्हणजे आपण जायचं ते कॅसेट वाल्याला नाव सांगायचं मला हे गाणी पाहिजे. सो त्यांचं असं होतं की मला जे त्यांचे चॉईस ऑफ म्युझिक चांगलं होतं. असं नाही की हे सगळं ऐकायचं, असं नाही नसायचं त्यांचं. सो ते ऐकून माझं पण कदाचित चॉईस ऑफ म्युझिक बिल्डअप होत गेलं. आणि तेव्हा माझ्यासाठी म्युझिक ऐकणं म्हणजे काय FM वगैरे. FM पण त्यावेळेस मला वाटतं सुरुवातच झाली. नवीन म्युझिक ऐकायचं तर त्याच्या अलावा काय ना युट्यूब काय असं एवढं फेमस नव्हतं की कोणी ऐकेल इंटरनेटवर जाऊन. असं इंटरनेट म्युझिक पण एवढं मोठी गोष्ट नव्हती. तर तेच. आणि तेव्हा स्कूल म्हणजे आपलं असंच ना कॉलेजमध्ये म्युझिक शेअर व्हायचं, पेनड्राईव्ह कुणाला पेनड्राईव्ह दिली मग तो भरून देणार गाणे. बरोबर, गाणे भरून मेमरी कार्ड दिलं की कार्ड भरून द्यायचं. पण माझ्यात असं होतं, माझे फ्रेंड्स जे होते ते सगळे त्यांच्याकडे हार्ड डिस्क भरून असायचं. तर कॉलेजमध्ये एका मित्राने मला खूप म्युझिक दिलेलं असं हार्ड ड्राईव्ह मधून, आणि मला माहिती नव्हतं इलेक्ट्रॉनिक म्युझिक काय असतं. आणि ते ऐकत मला ते डेव्हिड गेटाचं सॉंग्स वर आलो मी. एक सेक्सी चिक करून सॉंग आहे आणि मला वाटलं की
हे काय टाईपचं म्युझिक आहे, काहीतरी वेगळं आहे. हा, कारण की नॉर्मल जेव्हा आपण म्युझिक, एक नॉर्मल माणसाला जेव्हा तुम्ही विचारता की म्युझिक वगैरे, तर त्याच्या हिशोबाने त्याच्या मनात जे मेमरी पिक्चर असतं ते गिटार पकडून कोणतरी गात आहे किंवा काहीतरी कीबोर्ड वाजवतोय, पियानो वाजवतोय. ह्या म्युझिक मध्ये त्यातला कुठलाच साऊंड नव्हता. म्हणजे हाय काय, हे कशाने म्हणजे म्युझिक कसं बनलंय हे. तर मला डिस्कवर झालं इलेक्ट्रॉनिक म्युझिक. आणि तेव्हा जस्ट EDM ची वेव्ह आलेली जरा. EDM वॉज व्हेरी फेमस हे 2012 मध्ये. तेव्हा मी डिस्कवर केलं थोडंसं इंटरनेटवर की काय आहे इलेक्ट्रॉनिक म्युझिक, काय असतं. तर इलेक्ट्रॉनिक म्युझिक बेसिकली एका कम्प्युटरमध्ये तुम्ही अख्खं गाणं बनवू शकता, एका सॉफ्टवेअरमध्ये, जे दुसऱ्या म्युझिकमध्ये कदाचित एवढं पॉसिबल नाही किंवा ते त्या म्युझिकचा फॉर्म नाहीच आहे. ह्या म्युझिकमध्ये तसं आहे. तर मला ते खूप भारी वाटलं, कारण की मी होतो कम्प्युटर इंजिनियर फील्डमध्ये आणि आपल्याला सारखं काही ना काही सॉफ्टवेअर डाउनलोड करणं हे सगळं चालूच असतं. हा, तर ते मित्राने मला एक FL स्टुडिओ करून सॉफ्टवेअर दिलेला की हे असतं ह्याच्यात म्युझिक मध्ये. त्याच्या आधी व्हर्च्युअल DJ करून एक होतं, ते अजून पण चालतं. बट मला हे FL स्टुडिओ वाला जे होतं प्रोडक्शन सॉफ्टवेअर, ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आला. कारण की डीजेइंग कसं असतं, डीजेइंग इज एक गाणं दुसरं गाणं प्ले होतंय. बरोबर. इट इज द मीडियम टू परफॉर्म माय म्युझिक. जसं इलेक्ट्रॉनिक म्युझिक मी सांगितलं लॅपटॉपमध्ये, आता एक जो रॉक म्युझिक बनवत असेल त्याला परफॉर्म करायला एक गिटार तो आणेल, ते सगळं आणेल. माझं म्युझिक कसं परफॉर्म करू, तर त्याच्यासाठी डीजेइंग इज अन इक्विपमेंट. इट्स अ मीडियम टू जस्ट शोकेस व्हॉट यू नो और व्हॉट यू हॅव, किंवा एक वाईब सेट करणं मल्टिपल सॉंग करून. सो ते मला माहिती होतं, बट आय वॉज मोर इंटरेस्टेड इन टू दिस की अख्खं गाणं कसं बनवायचं फ्रॉम कम्प्युटरमध्ये, फ्रॉम झिरो टू समथिंग न्यू, बरोबर, कसं बनवू शकतो. तर ते मी शिकत गेलो ट्युटोरियल बघून आणि मला ना ते खूप आवडायला लागलं. लाईक ती फन गेम्स खेळतो ना तसं मला वाटायला लागलं की तेव्हा ऑब्व्हियसली एवढी काही भारी गाणी नव्हते बनत माझ्याने, पण गाणं बनतंय हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती की कसं आपण काहीतरी हे टाकलं आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी. हो, तर ते मला खूप असं अचीवमेंट, सेन्स ऑफ अचीवमेंट असतं ना, ते वाटलं. मग बनवत गेलो आणि तेच शिकत म्हणजे ट्युटोरियलवर शिकून मग कुणाचं तरी गाणं नाही आपण असं बनवूया, आपण असं बनवूया. तर माझं सगळं लर्निंग एरर्सनीच आलंय. ओके, की हे नाही नीट वाटत आहे, मग परत बनवा, हे नाही नीट वाटत आहे, परत बनवा. तर ह्याच्यातच मला मग इंटरेस्ट वाटला की नाही पण हे करायचं. बट तेव्हा असं नव्हतं की नाही बाबा फुल टाइम काय DJ वगैरे बनायचं असं काय नव्हतं. माझं असं होतं की हे आवडते, जसं गेम खेळायला आपल्याला आवडतं, तर सगळेच लोक थोडी ते गेमचं टुर्नामेंट खेळतात किंवा त्याच्यात जातात, गेम खेळणारे गेम खेळतात. तसं माझं होतं, हे आवडते आपल्याला, साईड बाय साईड मस्त आवडतं. आणि मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करता नंतर मी डिझाईन मध्ये आलो. ते मी बऱ्याच वर्षात झालं माझं डिझाईन. मी 7-8 वर्ष त्यात काम केलं त्या फील्डमध्ये, लाईक हेड पोझिशन पर्यंत मी आलेलो. प्रॉपर वर्किंग लाईफ पण प्रॉपर 9 to 5 जॉब, प्रॉपर 9 to 5 जॉब. आणि मी तसं मुंबईत राहतो, मुंबईचं मला माहिती आहे ट्रेन आणि ट्रॅव्हल केवढं असतं, खूपच अवघड असतं. 5 वर्ष मी केलं ट्रेनने ट्रॅव्हल करून. आणि त्याच्या त्या ट्रेनच्या जर्नीमध्ये कसं असायचं, तुम्ही अजून काय करू नाही शकत, जास्त तुम्ही व्हिडिओ बघून काय करतो. तिथे मी शिकायचो ट्युटोरियल डाउनलोड करून. ओके, पण मग मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तू ऑब्झर्वेशन खूप छान करतोस, म्हणजे आधीपासूनच तुला ती सवय आहे. तर या गोष्टीचा तुला कसा फायदा झाला पाहिजे, कारण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना पण बरेच आपल्याला गोष्टी ऑब्झर्व करता येतात. मग ते तुझ्या ह्याच्यात तुला ट्रान्सफर करता आलं का, समजा काही गोष्टी ट्रेन असं मला मी काय असं शिकलो नाही, बट माझं ओपिनियन टुवर्ड्स बरेच लोक बोलतात नाही तुम्ही लोक ऑब्झर्व करा, माझं उलट झालेलं ट्रेनमध्ये. ट्रेनच्या जर्नीमध्ये आय वॉज फिलिंग मोर अँड मोर डिप्रेस्ड एव्हरी डे ट्रॅव्हल बाय ट्रेन. मला असं वाटायचं मला आयुष्यावर असं नाही राहायचं, मला इथून बाहेर निघायचं. आणि कारण तुम्ही जेव्हा तू गेला असेल ट्रेन मध्ये, काय माहिती नाही, मुंबई ट्रेन गेलो ना, सो यु नो एव्हरीवन इज सो हॅपी, आणि मला ते पटायचं नाही. तुम्ही इकडे खुश का आहात, ठीक आहे, इट्स नथिंग रॉंग, बट इथून निघू. आणि मला कधी ते रिलेटेबलच वाटलं नाही. सो माझं ट्रेनमध्ये इन्स्पायर होण्यापेक्षा ऑब्झर्व करण्यापेक्षा असं होतं की कसं बाहेर पडायचं. लाईक मी ट्युटोरियल्स का बघायचो, कारण की मी ह्याच्यात अजून शिकू आणि ह्याच्यात बाहेर निघू. मला इथे नाही थांबायचंय, मला इथे माझं आयुष्य मला घालवायचं नाही. सो ते झालं. पण ऑब्झर्विंग आय थिंक सो मेन माझं ऑब्झर्वेशन आहे ना क्रिएशन्स मध्ये असतं. ओके, फॉर एक्झाम्पल कुठला गेम बघितला मी, गेम खेळतो, तर मोस्टली गेम खेळणार, तर माझं ऑब्झर्वेशन दुसऱ्या गोष्टीमध्ये असतं की इकडे हे गाणं टाकलंय, इकडे हे असं लिहिलंय, इकडे असं बनवलंय. डिजिटल क्रिएशन्स काही बोलू शकतो. मूवी जर बघितली तर हा शॉट बघ कसा घेतला असेल, कारण की काय जे मी ओल्ड मूवीज बघतो, जसं माझं फेवरेट डायरेक्टर आहे स्टॅनली क्युब्रिक, तर त्याचे 2001 स्पेस ऑडिसी करून एक मूवी आहे, खूप जुनी आहे, माहिती असेल.
तर त्या टायमाला तर काहीच नव्हतं, ड्रोन नव्हता ना, हे नव्हतं. आणि इफ यू सी दॅट मूवी, ते असं वाटतं आता बनवली आहे. तर हे मी ऑब्झर्व खूप करायचो. ओके. इन्स्टेड ऑफ पीपल आय टू ऑब्झर्व ऑल दिस, की क्रिएशन्स कसे काय बोलतात लोकांना, कारण की लोक ऑब्झर्व नसेल करत, कारण ते एंटरटेन बघण्यासाठी करतात. इव्हन ॲनिमेशन ऑब्झर्व करायचो, लाईक टॉम अँड जेरी असो, या ते मँगा असो, या ते हे ड्रॅगन बॉल झी, हे सगळं असो, हे मायन्यूट डिटेल्सकडे मला खूप लक्ष असायचं. ओके. की हे कसं बनवलं असेल, हे कसं बनवलं असेल, हे बनवायला ह्याला म्हणतात काय, या गोष्टीला काय म्हणतात. तर ते माझं जास्त ऑब्झर्वेशन होतं. आता म्हणू शकतो की आय ऑब्झर्व पीपल मोर, कारण की आता माझं म्युझिक ते लोकांवर कनेक्ट झालेलं आहे. सो मी बघत असतो, माझं जॉबच आहे ते. बरोबर आहे. मी जेव्हा प्ले करतोय, आय हॅव टू सी की रीड द क्राऊड. बरोबर. तर ते तेवढ्या वेळासाठी मी करतो खूप. ओके. पण मग जसं नॉर्मली लोक म्हणतात की कुठल्याही गोष्टीत जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमचं थोडंसं फॉर्मल एज्युकेशन झालं पाहिजे, काहीतरी कोर्सेस वगैरे झाले पाहिजेत. तर तसं तू काय केलं होतंस का? नाही, म्युझिक मध्ये तरी काय शिकलो नव्हतं. मग तू कसं केलं? सगळं स्वतः शिकलास? युट्यूब. आणि होतं पण नाही ना असं, आणि होतं ते खूप महाग होतं. आणि आमचं असं परिस्थिती ते अफोर्ड करायला 10,000 लाखचं म्युझिकचं स्कूलमध्ये जावा आणि तर असं नव्हतं. तर मग एज्युकेशन काय आहे शेवटी? तुम्ही पे करून शिकताय त्यालाच एज्युकेशन म्हणतात का? नाही ना. नाही, बरोबर. मी बसून शिकतोय, मी मोबाईलवर शिकलो तर एज्युकेशन झालं ना. नॉलेज. आता मी एक्झाम दिली नाही फक्त, पण नॉलेज तर आहे. हा, तर किती पोरं आहे ज्यांना काय, तुम्ही पण हे जे व्हिडिओ करताय स्वतःहूनच तुम्ही शिकले. तुम्ही असं काय नाही की बाबा नाही सर्टिफिकेट कोर्स आहे, असं काही नाहीये. सो नॉलेज इज नॉलेज, ते कुठूनही येऊ दे. बरोबर. एज्युकेशन माझं झालंय, बट मी माझ्या मोबाईल मधून केलं. कोणतरी डिग्री मधून करसेल, त्याची वेगळी पद्धत, माझी वेगळी पद्धत. बरोबर. आणि खरं तर तू बेस्ट एक्झाम्पल आहे की म्हणजे एज्युकेशन तुमच्या काय म्हणतात आत येत नाही. कुठली गोष्ट करायची असते, ज्याला करायची असते तो कसे मार्ग शोधतो. क्युरिओसिटी पाहिजे. ती गोष्ट आहे ना, ती तुमच्याकडे नसेल, मग तुम्ही जगात तुम्हाला 10 करोडच्या क्लासमध्ये जरी टाकला ना, तुम्ही नाही शिकणार. बरोबर आहे. तुमच्या स्वतःच जर क्युरिओसिटी नाही ती शिकण्याची. असे बरेच लोकांना आता इंजिनिअरिंग, हर एक तिसरा माणूस ते दुसरा माणूस इंजिनिअरिंग मध्ये आहे किंवा बरोबर, पण सगळेच नाही बनत नंतर. आता मी पण इंजिनिअरिंग केली, पण मला त्याच्यात एवढी क्युरिओसिटी नव्हती कधी. माझी क्युरिओसिटी म्युझिक मध्ये होती. म्हणून मी जास्त शिकत गेलो. आणि त्यात एक मजा पण असते ना की छोटी छोटी गोष्ट आपल्याला समजायला लागली की आपल्याला तो आनंदच वेगळा असतो की यार मला हे जमायला लागलंय, आता नेक्स्ट थोडंसं ट्राय करून करूयात. पण कधी कधी असं होतं की यार जास्त अडचणी पण येतात, म्हणजे त्या टेक्निकल गोष्टी असतील, काय होतं त्यावेळेस माणूस थोडंसं फ्रस्ट्रेट पण होतं. त्यावेळेस कसं तू हे करायचं की ओव्हरकम कसं करायचं? म्हणजे तेच असायचं. आता मी जे प्रोड्यूस करायचो, माझ्याकडे काय भारी स्पीकर नव्हते, ते आयबॉलचे छोटे स्पीकर, त्याच्यावर मी करायचो. हेडफोन पण काय नव्हतं. तर ते वाटायचं अरे आपल्याकडे हे नाही म्हणून कदाचित आपलं होत नाहीये. बरोबर आहे, ते मला वाटायचं. पण मी असं बोललो ना, मी म्युझिक मध्ये काय मोठं होण्यासाठी मी म्युझिक चालूच नव्हतं केलं. ओके. आता मी गेम खेळायचो. आता एखाद्या माणसाला गेम खेळायचं तर तो मोबाईल घेऊन पण गेम खेळूच शकतो ना. त्याला बिकॉज त्याला गेम खेळायचा आहे. त्याचं असं नाही ना मला प्ले स्टेशनच पाहिजे तरच मी गेम खेळू शकेन. बरोबर, असं नाही ना. इट्स अ फन ऍक्टिव्हिटी. तसं माझ्यासाठी म्युझिक एक फन ऍक्टिव्हिटी होती. ओके. ते मला ह्याच्यात तर ह्याच्यात मला कुठे काय ग्रॅमी आणायचं, मला तर माझ्यासाठी गाणं बनवायचं. बरोबर. तर ते तसं करत गेलो मी. पण अडचण केव्हा यायची माहिती आहे, जेव्हा ते मोस्टली आमच्या तसं आहे की तुम्ही म्युझिक बनवताना डेमोज पाठवता लेबल्स, आणि बऱ्याच टायमाला ते रिजेक्ट होतात. लाईक माझ्याकडे तर लिस्ट असेल रिजेक्शनची, रोज मेल रिजेक्शन, रोज उठायचं आणि एक रिजेक्शन मेल असं असायचं. ते वाटायचं. पण आता मला असं वाटतं ते अडचण नाहीये, इट्स जस्ट रियालिटी. तुम्ही जे बनवताय सगळ्यांना आवडलं पाहिजे असं जरुरी नाहीये. बरोबर. ते काय कायला नाही पण आवडू शकत आणि ते त्यांचा फीडबॅक देत आहेत. तर ते मला तेव्हा अडचण वाटायची. आता मला नाही वाटत. आता मला वाटतं ते रियालिटी आहे आणि आय हॅव टू एक्सेप्ट की बाबा सगळ्यांनाच काय माझं म्युझिक जे बनवते मी काय आवडणार नाही, काय कायला आवडेल, काय कायला नाही आवडेल. ओके. आणि मित्रांचा रोल कसा होता तुझ्या आयुष्यात? सो माझे मित्र असे जास्त ग्रुप असा नव्हताच कधी. म्हणजे असं मोठं 4च मित्र, 2च मित्र असे ते ग्रुप होता. शाळेत होता 4 लोकांचा ग्रुप. असं तर असं काय नव्हतं. म्हणजे ते होतं की जे माझे क्लोज मित्र होते ते मी काय करायचो त्याला ना अप्रिशिएट करायचे. प्लस जसं मी सांगितलं मला ते सॉफ्टवेअर दिलं, ते म्हणजे शाळेतल्या त्या क्लोज फ्रेंडनेच दिलेलं. तर हे सगळी छोटी हेल्प जे पुढे जाऊन मला खूप मोठा इम्पॅक्ट केला. लाईक एक सॉफ्टवेअर सजेस्ट करण्यापासून आता एक करिअर पर्यंत ते त्यांनी खूप असं झालेलं आहे. मित्र तर तसं मी सांगितलं एवढे मित्र नव्हते माझे, पण जेवढे होते ना ते कसं होते ते
त्यांना माहिती असतं मी काय करतो बरोबर किंवा काय करतो, आणि ते त्याला अजून हे करायचे, क्युरिओसिटी मध्ये विचारायचे की काय करतो, सपोर्ट करत गेले नाही, सपोर्ट करायचे वगैरे. हो, मग हे चांगलं एक्झाम्पल आहे की 50 मित्र असल्यापेक्षा निदान मोजून बोटावर मोजणे इतके जरी लोक असले तरी ते कामाचे पाहिजे. मिक्स्ड ओपिनियन खूप होतं. मग हे पण होतं की जसं मी तरी ऑब्झर्व केलंय, मला कधी ना ग्रुप फ्रेंड्स मध्ये मला नाही जमत, कारण की मला असं वाटतं त्याच्यात तुम्ही स्वतःला विसरून जाता. मग देन हाफ ऑफ द टाइम बघा, जे करत असतील त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण आय एम सेइंग की जर तुमचं एका गोष्टीवर फोकस आहे तर एवढ्या मित्रांना तुमचं ते फोकस लूज करत. बरोबर आहे. मग तेच आहे, आता तुमचे 12 मित्रांचा ग्रुप आहे तर 12 मित्रांचे बर्थडे सेलिब्रेट करायचे, लग्नांमध्ये जायचंय, हे स्वतःला टाइम फोकस जाणारच आहे. बरोबर आहे. हा, तुम्हाला जर करिअरचा एवढा इम्पॉर्टन्स नाही तर यू कॅन गो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण मी असं जास्त आउट गोईंग आणि असं सगळ्यांचं ते सेलिब्रेट करा किंवा काय, माझे क्लोज फ्रेंड आम्ही कधी बर्थडे पण सेलिब्रेट नाही केला. ओके, आमचं असं आहे, दॅट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट माझ्या हिशोबाने. ते आहे की तुम्ही फ्रेंड्स आर देअर कारण की तुम्ही एकमेकांना हेल्प करताय काय गोष्ट, कारण की तुमचं पर्स्पेक्टिव्ह सेम वेवलेंथचं आहे, सेम एज वाले फ्रेंड्स आहेत म्हणून सेम गोष्ट तुम्ही आई बाबांबरोबर नाही शेअर करू शकत. बरोबर आहे ना. सेम गोष्ट तुम्ही तुमच्या कुणासोबत पण नाही करू शकत. हा, दॅट्स ते एक बेनिफिट आहे ऑफ हॅव्हिंग फ्रेंड्स की तुमच्या सेम एजचं वेगळं पर्स्पेक्टिव्ह भेटतं, जे इम्पॉर्टंट आहे. कधी कधी नाही तर तुम्ही स्वतःचा विचार करता तुमच्या हवेत जाणार नाही, मी तर असाच विचार करतो, कुणाच्या हिशोबाने ते कम्प्लिटली रॉंग पण असेल. सो ते रोल खूप होता मित्रांचे. माझे सगळे फ्रेंड्स एकदम अजून क्लोज आहेत, जे आहेत ते अजून आहेत माझे. चांगलं आहे, म्हणजे उगाच दिखाऊगिरी करण्यापेक्षा कामाच्या टायमाला कामात आला तर तो मित्र ते कामाला अप्रिशिएट खूप करतात. मी काय झालं, माझा बेस्ट फ्रेंड आहे रोशन, लाईक त्याने माझं 0 पासून सगळं बघितलंय, लाईक ते की मराठी चालू करण्याच्या आधीपासून सुद्धा त्याने सगळं बघितलं, आणि ते तो नेहमी अप्रिशिएट करायचा, अरे किती मस्त आहे यार मराठी, आणि तो मराठी आहे पण नाही, पण तो मराठी बोलू शकतो, मुंबईत राहतात, बरोबर, पब्लिकला येतं, तर तो नेहमी अप्रिशिएट करायचा. आणि तांबडी चांबडी आलं पहिला रील त्याने बनवलेला, बरोबर, त्या गोष्टीला आम्ही खूप हे करतो. इन्स्टेड ऑफ हेच बर्थडे सेलिब्रेट करायचं ना, गोष्टी कसे होणारच आहेत ना, बर्थडे दरवर्षी येणार. पण एक गोष्ट मी पण ऑब्झर्व केली आहे, जे जवळचे मित्र असतात ते विसरून पण जातात, त्याला कधीच आपला मित्र फोटो पण नसतात. काय मित्रांचे फोटो पण नाही एकमेकांबरोबर, पण ज्यावेळेस ओळख सगळ्यात चांगली. येस. त्यानंतर आता तू तांबडी चांबडीचा उल्लेख केला, तर बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की हे सडनली आला तू आणि सडनली फेमस झाला, तर या मागची खरी स्टोरी काय? सडनली तर नाही, तर आय गेस तांबडी चांबडी 300 तर 400 गाणं असेल, जेवढी मी गाणी बनवले, रिलीज नाही बनवले. तर हा, एज अ सेड सडनली तर नाहीये. पण तांबडी चांबडी मला, मी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला अजून समजत नाही ते हिट काय आहे. मला ते समजलंच नाही त्याचं गणित. मी तर असंच बनवलेलं ते, आम्ही असंच त्याला हिट करायचंय. श्रेयस बरोबर गाणं, श्रेयसने पण त्याने मनापासून बनवलं, आम्ही मनापासून आमचं काम केलेलं. बरोबर. आता ते हिट होईल का काय होईल लोकांनी केलं. पण तरी एखादी गोष्ट तरी तुला वाटत असेल ना की यार ही गोष्ट याच्यामध्ये आहे म्हणून हे, आय थिंक सो. तांबडी चांबडीचं स्पेशालिटी मला जेव्हा विचार करतो हे हिट का झालंय, तर तांबडी चांबडी मी कम्पेअर केलं माझ्या दुसऱ्या सॉंग्स बरोबर. ओके. सो जिथपर्यंत ते अराईव्ह झाले ना हिट, मला असं वाटतं तिथपर्यंत मी शिकलोय काय नाही घालायचं, बरोबर, काय टाकायपेक्षा काय नाही टाकायचं हे मी शिकलोय. ओके. मला 100 गोष्ट, आता कसं असतं, लोक बोलतात नाही ह्याच्यात हे ऍड करा, हे ऍड करा, हे ऍड करा, बट ऍक्च्युअल एक्सपिरियन्स तुम्हाला हे नाही शिकवत की काय ऍड करायला पाहिजे. ऍक्च्युअल एक्सपिरियन्स तुम्हाला नाही बोलायला पाहिजे, बरोबर, की हे नाही टाकायचं, ह्याच्यात काही गरज नाही, हे जास्त झालं, हे जास्त झालं. मोठे मोठे तुम्ही क्रिएटर्स बघा, इव्हन डिरेक्टर्स फील्डमध्ये, ते कमी गोष्टीत जास्त इम्पॅक्ट बनवू शकतात. बरोबर. सो ते मला समजलं की मे बी तांबडी चांबडी इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड, कारण त्याच्यात काही जास्त आहेच नाही. त्यात बीट खूप नॉर्मल आहे, बेस आहे, फक्त फ्लूट आहे आणि ते आहे, एवढं सिम्पल आहे. ते एका मे बी लिस्नरला काय जास्त विचार करायला लागतच नाही, ते आहे, नुसतं नाचते. आता बऱ्याच लोकांना समजत पण नाही ते. आता मराठी असं नाही, सगळेच लोक एन्जॉय करतात ना. हो, तर ते एवढं सिम्पल आहे, त्याच्यामुळे ते सिम्प्लिसिटी माझी त्यामुळे आली. बिकॉज एवढे गाणी बनवून मला समजलं की नाही काय बनवलं, कारण की आय गेस दॅट इज द बिगेस्ट स्किल क्रिएटरची, कुठल्याही क्रिएटरची. ओके. की हे नाही करणार मी, मला हे नाही करा, मला असं करायचंय, मला हे नाही करायचं, कारण हा कॉन्फिडन्सच एक्सपिरियन्सने बिल्ड होणार. हा पहिल्या आलेल्या माणसाला नाही बोलता येणारच नाही, तो सगळं ऍड करेल. पण यार ऍज अ क्रिएटर म्हणून ना मला पण एक गोष्ट अडचण येते की बऱ्याच वेळेस ना लोकांना काय पाहिजे
आपण ते करायला जातो. कारण काय होतं की आपण एखादी गोष्ट करतो पण ती चालत नाही, आणि दुसरी एखादी गोष्ट करतो जिच्यात आपल्याला इंटरेस्ट नसतो पण ती लोकांना आवडते, तिला चांगला रिस्पॉन्स येतो. मग अशा टायमाला काय केलं पाहिजे बरं? हे तर मला कोविडला असं झालेलं, जसं तू बोलतो लोकांना काय पाहिजे. पण कोविड जसं आलं ना, आणि जसं मी एम हाऊस चालू केलं वगैरे, त्यानंतर मी हे बंद केलं विचार करणं. मला मी बनवतच नाही ऑडियन्ससाठी. मला पडलीच नाही ऑडियन्सला काय पाहिजे, आणि मी तुमच्यासाठी बनवत पण नाहीये. मी माझ्यासाठी बनवतोय. मला नाचता आलं पाहिजे, खतम. कारण की बघ, तू कितीही ऑडियन्सचा विचार कर, ह्या जगात केवढे डिफरंट टाईपचे लोक आहेत. तू सगळ्यांना कसं खुश करणार? हे एक सब्जेक्टिव्ह आर्ट फॉर्म आहे. व्हॉट एव्हर, मूवीज असो, म्युझिक असो, एक सब्जेक्टिव्ह आर्ट फॉर्म आहे. ह्याच्यात जर तुम्ही काहीतरी करताय, हे 100 लोकांना आवडेल, त्याच 100 दुसऱ्या 100 लोकांना नाही आवडेल. तर तू त्याला फिक्स करायला बघितलं ह्यांच्यासाठी, मग ह्यांना नाही आवडणार. बरोबर आहे. ह्याला फिक्स करायला पाहिजे, ह्यांना नाही आवडणार. कशाला करायचं? कधी जी तुला माहिती हे म्हणूच नाही शकत परफेक्ट, तर कशाला ट्राय करायचं परफेक्ट बनवायला? बरोबर. तर मला हे मी फिक्स झाला माझ्या डोक्यात, मला आता ह्या पासून परफेक्शनला चेस करायचंच नाही. परफेक्ट काय असतं? आपण परफेक्ट काय बोलतो कशाला? की सगळ्यांना आवडत आहे, दॅट इज परफेक्ट. मी परफेक्ट मला बनवायचंच नाही. मला काय पण बनवायचंय आणि मला टाकायचंय. आणि हा, त्याचं एक कंडिशन आहे की मला नाचता आलं पाहिजे. त्याला उठून आता गाणं बनवतो, मला आता उठायचं मन करून नाचायचं मन केलं पाहिजे. जर ते नाही करत ना, मी ते कंटिन्यू पण नाही करत गाणं. कारण की हे डान्स म्युझिक आहे, याला EDM बोलतो ना, इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक. जर डान्सच करता आला नाही तर मग कसलं म्युझिक, कसलं काय? तर ते माझं असं होतं की डान्स करता आला पाहिजे. लोकांना आवडू दे, नाही आवडू दे, काही फरक पडत नाही. आता मध्ये तू एम हाऊस बद्दल बोललास, बरोबर? तर ते काय एक्झॅक्टली? सो एम हाऊस बेसिकली मी जे बनवतो गाणी, हे हाऊस जॉनर आहे. ओके. हा जॉनर हाऊस म्युझिक. आणि बऱ्याच लोकांनी हाऊस जॉनरला एक काय बोलतात त्याला, फ्युजन बनवलेलं आहे. जसं लॅटिन हाऊस आहे, विच इज स्पॅनिश व्होकल्स विथ हाऊस म्युझिक. त्याला एक नाव दिलेलं आहे. बरोबर. ऍसिड हाऊस एक आहे, टेक हाऊस एक आहे, डीप हाऊस एक आहे. तसं मला प्रेझेंट करायचं होतं हे म्युझिक, आणि त्याला एक नाव द्यायचं होतं. ह्याला काय नाव देऊ मी? तर हाऊस आहे, तर मराठीचं एम आणि हाऊस. कारण की मला कुणाला काय दाखवायचं तर मी त्यांना, म्हणजे कोण विचारलं तू काय बनवतो, मी हाऊस म्युझिक बनवतो, पण ते मराठी, इट्स टू मच. त्याला एक शब्द दिला पाहिजे की हे एम हाऊस म्युझिक आहे, हे बनवलंय. मग देन इफ समवन लाइक्स इट, दे विल डिग इन अँड सी व्हॉट दिस इज, हे काय आहे, काय करतो. आणि मला हाऊस म्युझिक खूप आवडतं. तर मला असं होतं की त्याच्यात ते नाव असलं पाहिजे. आणि आता जसं तू बोललास, तुला एम हाऊस हे समजलं, बरोबर, तर ते आता काय बोलतात, ते एक ऑडियन्स काइंड ऑफ एज्युकेट झाला की अच्छा, ह्याला हाऊस म्युझिक होतं, काहीतरी ह्याला नाव आहे. सो तसं डिसाईड केलेलं त्याचं. आणि मला रेकॉर्ड लेबल पण बनवायचा होता, टू जे पण दुसरी माझी गाणी आहेत किंवा दुसऱ्यांची गाणी आहेत त्याच्यात रिलीज करायला. तर काय नाव ठरवायचं, मला हेच ठेवूया, पण काहीतरी नाव पाहिजे ना, तर एम हाऊस ठेवूया त्याला. ओके. पण मग त्याचं विजन काय की तुला एम हाऊसला घेऊन पुढे काय विचार करतोस तू? सो एम हाऊसचं माझं सिम्पल आहे, मॉडर्न मराठी म्युझिक लेबल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मॉडर्न जे मराठी म्युझिक मध्ये जे मला दिसतोय, मॉडर्न लोकांसाठी काय बनत नाहीये. बनते, देयर इज व्हेरी गुड म्युझिक विच इज गोइंग ऑन, पण मॉडर्न लोकांसाठी काही बनत नाही. मराठी म्हणजे आपली जी जनरेशन येणार आहे, ते लोक थोडी शास्त्रीय संगीत ऐकणार, ते लोक थोडी क्लासिकल. आणि वी हॅव टू एक्सेप्ट द रियालिटी की ते नाही ऐकणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही त्यांना नाही जबरदस्ती नाही करू शकत ना, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता. ते जाऊन केपॉप ऐकतील, तुम्ही त्यांना काय करणार? कारण मराठीत ऑप्शनच नाही ना. तर माझं तसं आहे की टू क्रिएट दॅट ऑप्शन फर्स्ट. ओके. अशी गाणी बनवणं आणि अशा लोकांना एनकरेज करणं की हा बनवा, मॉडर्न आहे, स्कोप होऊ शकतं, तांबडी जांभळी होऊ शकतं, तुमचं पण होऊ शकतं. बरोबर. तर आधी कसं असायचं, कंत असायची लोकांना, अरे नाही हे कोण ऐकणार, हे कोण असं करणार. तर आता माझं गोल असं आहे की ऍटलिस्ट माझी गाणी मी त्यात टाकू, जे असे म्हणजे काइंड ऑफ मॉडर्नायझेशन देतात मराठी म्युझिकला. त्याच्याने ऍटलिस्ट दुसऱ्याला कॉन्फिडन्स येईल. तसं असतं ना यार, कुठल्या पण फील्डमध्ये. तू पॉडकास्ट चालू केलास, तू कुणाचं तरी बघितला असेल ना पॉडकास्ट, बरोबर, एकदम आउट ऑफ द ब्लू, अरे असंच काहीतरी असं नसेल झालं ना. सो ते मोटिवेट करतं त्याला पुढे यायला. आता मी उद्या जाऊन सगळ्यांना बोलणार नाही बनवा, त्याच्याने काय नाही होणार. बनवून गाणी चांगली केस स्टडीज निघाली पाहिजेत की बाबा हिट झालं, ह्याचं गाणं चाललं, ह्याचं चाललं, मग लोक हळूहळू येणार. सो ते माझं विजन आहे, टू मोटिवेट एव्हरीवन हुज काय बोलतात नॉट कॉन्फिडेंट टू रिलीज मॉडर्न म्युझिक. बरोबर. त्यांना मराठी बनवायचं आहे पण मॉडर्न म्युझिक बनवायचं कॉन्फिडन्स हे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला तिकडे म्युझिक नाही रिलीज करायला भेटत आहे तर इकडे करा माझं, आय विल सपोर्ट इट, आय विल प्रमोट इट. बरोबर.
आता जे तुझं फेमस स्लोगन आहे की ज्याच्याने लोक तुला ओळखतात की मराठी वाजलंच येस, तर त्याची काय स्टोरी आहे? सो माझं जेव्हा पहिला मी हे जे बसायचो आणि घरात बसून यायचे ते रील बनायचे, मी अजून मग करतो, तर ते माझ्या मॅनेजरने मला डिस्कवर केलं. जो होता माझा मॅनेजर तेव्हा त्याने डिस्कवर केलं, रॉक नाव त्याचा, तो कोल्हापूरचा आहे. तर त्याने पुण्यामध्ये बोललं आपण इव्हेंट ठेवूया चांगला असा शो झाला. मला कॉन्फिडन्स नव्हता की हे असा शो ठेवल्यावर लोक येतील, नाचतील. तर मी बोललो ठीक आहे करूया, ठेवूया. आणि त्या शो तो खूप चांगला झाला. लाईक माझा तो आतापर्यंत सगळ्यात फेवरेट शो. भले मी मोठे मोठे शो केले असतील, पण त्या दिवसाचं माझं मेमरी मी काढू नाही शकणार डोक्यातून. बरोबर. तर तो शोचे व्हिडिओज बऱ्याच फॅननी काढलेले, त्याच्यात ते मामाच्या गावाला प्ले झाले आणि ते व्हिडिओज मी घेतले आणि मी माझ्या रीलवर टाकले. कारण की तेव्हाचे सगळे गेस्ट ओळखीचे झाले, पर्सनल ओळखीत आहेत माझे सगळे. तर ते रील व्हायरल झाले जरा, आणि मला बऱ्याच डीजेने त्याच्यावर कमेंट केलं की अरे खूप असं मराठी पहिल्यांदा क्लबमध्ये प्ले झाले वगैरे. तर मला हे आयडिया नव्हती की क्लब पहिल्यांदा वाला. मला असं वाटलं होत असतील नॉर्मल मराठी म्युझिक जे आहे जे वाजत असेल. तर मी बऱ्याच डीजेसला विचारलं की काय असं पहिल्यांदा खरंच पहिल्यांदा असं प्ले होतंय का? बोले हो नाही अलाव करत मराठी म्युझिक. मी डीजेसलाच विचारलं जे तो ना, हो आम्ही जेव्हा प्ले करायला जातो म्हणजे मी बोला काय असतं ऑडियन्स तुम्हाला बोलतो का बंद करा? बोल नाही, उलट आहे, ऑडियन्स बोलतो वाजवा. पण जेव्हा आम्ही वाजवतो तेव्हा आम्हाला मॅनेजर होता नाही दुसरं लगाव, हे लगाव. तर तेव्हा मला काय होतं, पण मग तरी तेच होणार, मला समजलं नाही हे का होतंय. तर मला थोडंसं वरी झालं की म्हणजे मी तर तेच करतोय, जर अलाउड नाही तर माझं कसं करिअर होणार? मी चेंज केलं पाहिजे का? बरोबर आहे, या समथिंग केलं पाहिजे का? मग मला असं वाटलं मी का चेंज करावं? माझ्या भाषेत मी माझं आर्ट बनवतोय, ह्याच्यासाठी मी हे का डिसिजन का घेतोय? बरोबर, की नको करूया का? मी पाप करतोय काय? शिवाय देतोय का कुणाला महाराष्ट्रात? मी काही नाही करत आहे, लोकांना पाहिजे तर मी ह्याचं मला टेन्शनच काय येतंय. तर मी जसं ट्विट केलेलं मराठी वाजलंच पाहिजे, आणि ते ट्विटचं काय स्क्रीनशॉट का काय मी स्टोरी का काय कशावर इंस्टाग्रामवर टाकली. तर ते इंस्टाग्रामची त्याला काही असं पॉलिटिकल वे होतं काय नव्हतं. इट वॉज जस्ट फ्रस्ट्रेशन, माझी फ्रस्ट्रेशन की मी का असं केलं पाहिजे. तर मी ते पोस्ट टाकलं, आणि तो पोस्ट काय नव्हता, एक साधा ब्लॅक आणि त्याच्यावर व्हाईट मध्ये मराठी वाजलं पाहिजे, असं काही डिझाईन किंवा काय असं पोस्ट नव्हती, रील पण नव्हती ती. तो पोस्ट खूप व्हायरल झाला तो. ते लोक स्टेटस ठेवायला लागले, स्टोरी ठेवायला लागले किंवा काय, आणि त्याच्यात कमेंट्स मध्ये ना लोक लिहायला लागली की आम्ही या क्लब मध्ये गेलेलो, आम्ही बोललो नाही वाजता. तर मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुणाची चुकी नाही इकडे, या तर ज्याची चुकी आहे लोकांनी अजून आयडेंटिफाय नाही केलं. कारण की कधी प्रॉब्लेम असतो ना जो अनसॉल्ड आहे, त्याचा प्रॉब्लेम हे नाही की त्याचं सोल्युशन नाही आहे, त्याचा प्रॉब्लेम हे आहे की तो प्रॉब्लेमचा मूळ समजत नाही, त्याचा बेस काय आहे. कारण की कसं आहे, क्लबवाल्याला क्लब चालवायचा आहे, बरोबर, तो कुणाला नाही बोलणार आहे की नाही. जो माणूस पैसे खर्च करतो त्याला तो नाही बोलणार की नाही वाजत, जा बाबा माझा कस्टमर बरोबर म्हणा. लोकांचा पण प्रॉब्लेम नाहीये, लोक तर बोलतात वाजवा. डीजेचा पण प्रॉब्लेम नाहीये. हा डीजेचा एक मग मला थोडंसं अजून हे केलं की डीजेला सांगतायत की प्ले करा, तर मी त्यांना डीजेला विचारलं की बाबा तुम्ही मग काय करता प्ले, तुम्ही काय करता, त्यांना काय सांगतो ऑडियन्स? नाही कधी कधी आम्ही वाजवतो. म्हणजे काय वाजवतो? म्हणजे जिंगाट वाजवतो. मग मला थोडं डीप मॅच समजायला लागला की आपल्याकडे असं गाणीच कुठे आहेत, बरोबर आहे, जे क्लब मध्ये वाजवू शकतात. एकही नाहीच आहे खरंच, एक पण लिटरली एक पण नाहीये. जिंगाट पण बोलू शकतो, इट्स फेमस. ते क्लबचं गाणं नाहीये. लग्नात वगैरे तू पण ना तुझं डोळे बंद करेन ते गाणं ऐक, नथिंग रॉंग अगेन्स्ट इट, ते माझं फेवरेट गाणं आहे, बरोबर. बट क्लब मध्ये ते नाही वाजू शकत. तर आणि ऑब्व्हियसली ते त्या पर्पज साठी बनलं पण नाही गाणं, ते एका प्रॉपर एक मूवीचं गाणं आहे, बरोबर, असं आहे. तर मला आपल्यात बनले नाहीत, आणि त्याचं एक आय डोंट नो ते काय, डीजेसला काइंड ऑफ ब्लेम जाऊ शकतं की तुम्ही बनवत का नाही मग, बरोबर. तुम्ही तर बनवता ना, रिमिक्स बनवताय, तुम्ही हिंदीच बनवता, मग लोक मग तेच ऐकणार ना, बरोबर. सगळेजण हिंदी. मग हे सॉल्व्ह कसं होऊ शकतं समजा या गोष्टी? तर मी विचार केला की आता मी जाऊन जर सोल्युशन काढायला घुसलो तर ते काय होणार नाही, एकटा माणूस काय करू नाही शकत, बरोबर. तर आता माझ्याकडे सोल्युशन एकच आहे की मी बनवतो, स्वतःपासून स्टार्ट करतो. तर ते पहिला स्वतः तर सोल्युशन काढा, मग जगाला ज्ञान शिकवा की काय केलं पाहिजे, बरोबर आहे. माझं असं होतं की मी बनवीन सगळी गाणी, एक अख्खा डीजेचा सेट असेल, कारण की त्या दिवशी जो पुण्याचा शो झाला त्या सगळं नाही
प्ले करू शकलो मराठी. माझ्याकडे एवढी गाणी नव्हती, 4-5 होती, ते पण मी रिपीट प्ले केलेली आणि हाऊस म्युझिक प्ले केलेलं. बरोबर. तर मी बोललो आता जेव्हा माझा मोठा शो होईल त्यात मी अख्खा सेट मराठी प्ले करेन, अख्खं. आणि त्यासाठी काय करायला लागेल, गाणी बनवायला लागतील ना, तर ते बनवीन. लेट्स सॉल्व फर्स्ट, मग बघूया की हा प्रॉब्लेम होता का. पहिली गोष्ट, जर कोण नाचलं नसतं ना, मग मला जाणवलं की नाही, हा प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. लोकांना काय मराठी क्लब म्युझिक आवडतच नाही, किती ट्राय केलं तरी त्यांना पण कदाचित हिंदीवर असं नाहीये. तर आमचा ठाण्यात जो पहिला शो होता, जो माझे फ्रेंड्स होते प्रमोटर्स NV वाईब करून, तर त्यांनी बोलले की आपण शो करूया हा. त्यांनी खूप ट्राय केलं दुसऱ्याच्या क्लबला पिच करणं, बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स नाही दिला त्यांना. एक क्लब त्यांनी आमचं ऐकलं, MH04, जो त्याचं नावच MH04 आहे. तर ते बोलले की नाही, करूया आपण करूया हे रिस्क, काय नाही, कोण नाही, आम्हीच करतो पहिला. सो बोले लेट्स डू इट. तर तेव्हा असंच होतं की मग त्यांचं होतं की म्युझिक काय प्ले होणार आहे. तर माझं जे मी पुण्यात केलं ते आजचा सॉन्ग मराठी आणि हे हाऊस म्युझिक. तर त्याला शोला जस्ट असं काहीतरी 4-5 एक आठवडा होता आणि तेव्हा ही भानगड घडली, मराठी टाकलेलं आणि ते व्हायरल झालं. तर मी बोललो की आता 7 दिवस ना आपल्याकडे, किती गाणी लागतील टोटल, 15-16 गाणी लागतील एक्स्ट्रा मराठी, अख्खा सेट मराठी प्ले करायला. तर त्या 7 दिवसात मी बनवले 15. बापरे, 7 दिवसात. की बोल आता जर माझ्यातच कपॅसिटी नाही ना सोल्युशन आणायची, मग दुसरा कोण आणणार नाही. लेट्स फर्स्ट प्रूव्ह की सोल्युशन आणता येतंय. बरोबर. फॉर एक्झाम्पल लोक कचऱ्याबद्दल बोलतात, तुम्ही बोला की अरे काय गाणे, काय गाणे, तुम्ही किती वेळा सॉल्व्ह केलंय, ते ट्राय केलंय ते करायला. म्हणजे नुसतं नाव ठेवून फायदा नाही, काहीतरी स्वतःला इनिशिएटिव्ह घ्यावा करा. ते जर लोकांना दिसतं तुमचं बघून लोक करणार, तुम्ही बोलून काय नाही होणार, बोलून ऐकत नाही कुणाचं. तर मला वाटलं की द बेस्ट सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम इज फर्स्ट यू इम्प्लिमेंट इट. म्हणजे ऑल इन जावा त्याच्यावर. कारण की मग जर तुम्हीच इंटरेस्टेड नाही आहात ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तर बरेच लोकांचं काय लोकांचं व्हायलेंट सोल्युशन असतं या गोष्टीवर, की भांडायचं जबरदस्ती. मला ते कधीच कुठल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन वाटतच नाही. काय माहित, लोक करत असे इम्प्लिमेंट करू दे, कुणालाही मारणं हा सोल्युशनच नाही. कारण जबरदस्ती करून ते थोडे दिवस चालतं नाही. भीती तुम्ही दाखवा, भीती जास्त टिकत नाही. सोल्युशन केव्हा निघतं, काय लीड बाय एक्झाम्पल बोलतो ना आपण, तुम्ही पहिला जर सोल्युशन आणा त्याला. आता जसं बेस्ट एक्झाम्पल वुड बी शाहरुख खान, मूवी इंडस्ट्री. तो एकमेव माणूस आहे ज्याचं काही असं बॅकग्राऊंड नव्हतं आणि तो आज सुपरस्टार, इज रुलिंग द इंडस्ट्री. बरोबर. त्या एका माणसाच्या कामामुळे किती लोक एक इन्स्पायर होतात की नाही आम्ही पण हे करू शकतो. बरोबर. जर ह्याने केलं तर आम्ही पण करू शकतो. सो ते आहे. जर तुम्हाला माझं कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तेच आहे. आता हे मराठी वाजत नव्हतं, जर मीच वाजवलं नसतं झालंच नसतं आणि मी बोललो असतो मराठी वाजत नव्हतं, तू कुठला वाजवतोस. बरोबर. आधी लोकांनी तुलाच प्रश्न विचारले, मलाच विचारलं असतं, किंवा एक सुद्धा हिंदी वाजवलं असतं ना, स्वतः पण ते हिंदी वाजवतो. बरोबर. लोकांचं हे खूप असतं, लोक एक एक छोट्या गोष्टीला घेऊन अख्खा इश्यू बनवू शकतात. बरोबर. तर तुझ्यासाठी की आय टेक दॅट एज अ चॅलेंज. एव्हरी सॉन्ग मी बोललो की मराठी मी आणतो. ओके. पण मला सांग की मराठी लोकांकडे ऍज अ ऑडियन्स म्हणून कसं बघतोस तू, की तू डीजे वगैरे करतो समजा, तर ऍज अ ऑडियन्स म्हणून मराठी लोक कसे आहेत? सगळ्यासारखेच आहेत. देयर इज नो डिफरन्स. मग ऑडियन्स मराठी लोक कसे आहेत यापेक्षा जाणण्यात की तो ऑडियन्सचा कोहॉर्ट काय, म्हणजे क्लबला येणारी लोक वेगळी आहेत, हो, घरात बसून पिक्चर बघणारे लोक वेगळे आहेत. बरोबर. हा कोहॉर्ट आहे. आता ह्याच्यात मराठीच आहेत का कोण आहे ते नाही, त्याचा काही फरक नाही पडत. देयर आर सो मेनी पंजाबी पार्टी नाही करत, पण आपल्यात इमेज कशी बनली आहे की नाही पंजाबी लोक तो यार पार्टी करतात, ते आपलं इमेज बनलंय. अजून असं काय नाही, सगळे आपला ऑडियन्स, सगळे ऑडियन्स, इंडियन ऑडियन्स सेमच आहे, त्यात काही डिफरन्स आहे नाही टेक्निकली. हा एक बोलू शकतो की क्लबला जाणारे लोक वेगळे आणि तेच असं होतं. जसं आम्हाला पण खूप स्टिरियोटाइप पकडलेले, लोक बोलले अरे यार मराठी लोक ज्यादा मतलब नाही रहते, गुजराती लोक येतात, त्यांना बॉलिवूड वगैरे आवडतं. आता माझ्या शो मध्ये तर दिसतं सगळं हाय स्पेंडर मराठी लोक असतात. म्हणजे त्यांच्यात ती ॲबिलिटी आहे, करू शकतात. अरे काय बोलतो, सगळ्यात जास्त बिल्डर्स मराठी लोक आहे, सगळ्यात हायएस्ट प्रोफेशन. मी US ला गेलेलो, सगळे मराठी लोक आहे, आता डॉक्टर्स, इंजिनियर्स ॲट व्हेरी बिग पोस्ट. ज्याकडे आहे सगळं, फक्त बनत नव्हतं काय, कशावर स्पेंड करू मी. बरोबर, ऑप्शन नव्हतं एवढं असं डेडिकेटेडली मी ह्याच्यावर हे करणार किंवा ह्या शोला जाणार किंवा हे म्युझिक मी ऐकणार. जर एक्झिस्ट नव्हतं करत काय, त्यांनी स्वतः बनवलं थोडी असतं. ते आहे, त्यांना काहीतरी पाहिजे ना. पंजाबी आणि या इंडस्ट्रीमध्ये काय होतं, त्यांच्यात मॉडर्न म्युझिक आधीपासून बनत आलेलं आहे. UK बांगरा हे ऐकलं असेल, UK मध्ये पंजाबी जे राहतात त्यांनी बनवलेलं, कॅनडामध्ये बनवलेलं, तर हे खूप आधीपासून चाललंय.
आणि मॉडर्न म्युझिक ते लोक बनवतात, त्याच्यामुळे काय होतं, युथ त्यांच्याशी अट्रॅक्ट होतं. हे युथ ओरिएंटेड बिझनेस आहे. ओके. हे युथ जातं ना, पार्टीजला पण जातं, युथच तर जातं. आता युथ रिलेटेडच एक क्वेश्चन विचारतो तुला, की आजकाल म्हणजे युथ जर बोललो तर भाषेचा उल्लेख येतो, शिव्यांचा उल्लेख येतो, कॅज्युअली आपण बोलतो. बरेच लोक ते करतातही, काही लोक नाही करतात. तर यावरती तुझं काय मत आहे? म्हणजे कॉन्टेंट मध्ये म्हणतोय मी, शिव्या हा वगैरे कॅज्युअल बोलणं असेल किंवा काय, ओव्हरऑल तुझं काय मत आहे? बघ, सिम्पल आहे, ते चालतं कारण की लोक तेच बघतात. ते तर आहेच, सिम्पल आहे. आता त्याच्यावर ज्याला जसं बोलायचं कंटेंट बनायचं बनवू शकतो, ते चालतंय आणि ते त्याला दिसतंय, राईट. मला बघा, असं आय कॅनॉट से की फक्त मी आता माझ्या आर्ट फॉर्मचं बोललो, मी ते माझ्या म्युझिकमध्ये अवॉइड नाही करत, कारण की हे नाही की मला नाही कल्चरला सुधारायचं, असं नाही, मलाच ते नाही वाटत. बरोबर. अरे उगाच काय टाकलं याच्यात, असं ते माझ्यासाठी आहे. जर कुणाला आवडत असेल, जर कुणाला ते कंझ्युम करायचं असेल, बिंदास बघा. पण एक आहे, त्याचे ड्रॉबॅक्स पण तेवढेच येणार. तुम्ही कितीही करा, चोर कितीही लपवू देतो, त्याची एक दिवस पकडली जाणार. मग फक्त त्या दिवसासाठी तुम्ही रेडी आहात, मग करा बिंदास. मी नाही त्या दिवसासाठी रेडी, मला नाही अननेसेसरी ट्रबल पाहिजे, म्हणून मी अवॉइड करतो. तो हर क्रिएटरवर आहे. मी पण असे काय काय कंटेंट क्रिएटर्स आहेत जे अब्यूज करतात, ते करतात, फाईन, मला त्यांचा कंझ्युम करायला आवडतं, पण तो करतोय म्हणून मी करणार तसं नाही, हे जर नाही. तो कदाचित असेल स्ट्रॉंग की त्याला त्या दिवशी बॅकफायर भेटेल, तो झेलायला तयार आहे म्हणून करत असेल. बरोबर आहे. आणि मला वाटतं तेवढं लोक लांबचा विचार पण नाही करत, त्यांना माहिती आहे की हे चालतंय, करूयात. कुठली वाईट गोष्ट ते ठीक ना, एक दिवशी त्याचं काय ना काहीतरी भेटणार आहे. आता हे वाईट आहे, हे काय चांगलं आहे, हे आपण नाही डिसाईड करू शकत. बघ, आधी एका पॉइंटवर जेव्हा आता बोलतोय पॉडकास्टमध्ये, एक 10-20 वर्षाच्या आधी तर ते बोलणं म्हणजे बॅनच झालं असतं, एक शब्द जरी बोलला असतं. आता झालंय जरासं कॉमन, बिकॉज कंटेंट मध्ये येतं किंवा काय. आणि कधी कधी ते कसं आहे, ते काय बोलतात, आपलं करंट सोसायटीचं काही रिफ्लेक्शनच आहे. ते तर आहे. लोक तर देतात, लोक कुठे नाही देत काय, ते आहे, लोक तर शिवाय देतातच. मग ते दिसतंय, ते त्यांना मग रिलेटेबल वाटतं, मग ते शेअर करतात, विच इज कम्प्लिटली फाईन. आणि ते ज्याच्यावर वैयक्तिक प्रश्न, माझे किती फ्रेंड आहेत कंटेंट क्रिएटर, चांगले रॅपर आहेत, ते शेअर, पण मला त्यांच्याशी काय नाही, आय एम फ्रेंड्स विथ देम. तसं मी सांगितलं, तो रेडी असेल त्या जर्नीचा, इट्स जस्ट फॉर मी नाही रेडी आहे. कारण की आता बघ ना, आता मी आय हॅव ऑब्झर्व की माझी एकदम लहान मुलं बघतात ना, फॅन आहेत वगैरे, मला जरा ऑड वाटेल त्यांच्यासमोर ते प्रेझेंट करायला, इवन दो मी बोललो की आय डोंट केअर अबाउट ऑडियन्स वगैरे, पण मला जरा ऑड वाटेल लहानपणाच्यावर एक असं काहीतरी कंटेंट ठेवायला जे अब्युजेस मध्ये आहे. ओके, तर ते त्यासाठीच आहे. आता थोडंसं जेनझी बद्दल आपण बोलूयात, की त्यांना ना बऱ्याच गोष्टी अशा आयत्या मिळतात, जसं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण खूप असा स्ट्रगल करावं लागलाय, आणि ते आजकाल थोडंसं कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतात. म्हणजे त्यांना करायचं असतं, अपेक्षा खूप आहे, गाडी पाहिजे, पैसा पाहिजे, फेम पाहिजे, पण करायचं नसतं, म्हणजे कम्फर्ट झोन सोडायचं नसतं. तर काय सांगशील त्याच्यावर? माझं फेवरेट जनरेशन आहे. ओके, मी फुल्ली अपोजिट आहे. ओके ओके. माझ्या हिशोबाने असा विचार कर ना, म्हणजे न्यू जनरेशन म्हातारे झालोय आपण. आपले आईबाप असंच बोलायचे, ओके, तुम्हाला काय, मला शाळेला चालायला, हे आपलं नवीन काय म्हणतात, मॉडर्न क्रिबिंग आहे. ओके, तुम्हाला नाही भेटलं, आम्हाला माहितीये कसं शिकावं. अरे ती जनरेशनला भेटले, त्यांची काय चुकी आहे? त्यांची चुकी आहे का ती? भेटलं तर टेक्नॉलॉजी आली, ते त्यांना नाही कसं भेटणार? हाऊ कॅन दे अनडू, अनलर्न थिंग्स? बरोबर आहे की नाही? मला वाटतं दॅट जनरेशन इज द बेस्ट जनरेशन, दॅट जनरेशन इज आवर फ्युचर. ते लोक फ्युचर बनवणार आहेत. सो आपल्या जनरेशनने द ओनली थिंग व्हॉट वी कॅन डू इज ट्रस्ट दॅट जनरेशन. जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं आपल्या आधीच्या जनरेशन आपल्याला ट्रस्ट करावं, बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं होतं. आता ते लोक बोलतात दे आर लेझी, दे आर दिस अँड दॅट. वाय नॉट? ते असेल फ्युचर ऑफ वर्क. जसं आताचं फ्युचर ऑफ वर्क वेगळं आहे. आधीच्या जमान्याचे आपले पेरेंट्स काम करायचे, आपण थोडी आपल्यासारखं थोडी काम करायचे ते लोक. आपण मग किती चिल करतो, येतो ऑफिसला आरामात, म्हणजे येतो चिल लोकांबरोबर कोवर्कर्स ठेवतो. आधी थोडी तसं होतं. जनरेशन चेंज होणारच ना, त्याच्यात काय आपण करू नाही शकत. मे बी द मॉडर्न जनरेशन नीड्स मोर टाइम त्यांच्या फ्रेंड्स बरोबर आणि लेस टाइम वर्क, ज्याच्याने ते आउटपुट जास्त देऊ शकतील. एक मला त्यांचं खूप आवडतं, बिकॉज जेनजीचं, कारण की माझे जे कझिन आहेत मला त्यांचं खूप आवडतं, ते व्हेरी फास्ट लर्नर्स. ते आहे.
त्यांची स्पीडची लर्निंग आपण मॅच नाही करू शकत. दॅट्स वाय मी ट्रस्ट करतो पूर्ण यांच्यावर. इव्हन माझी जी लेबल मॅनेज करते तिचं जेनजी, मी ट्रस्ट करतो तिच्यावर की बाबा तू करू शकतेस. मला नसेल, आता तू सिम्पल एक्झाम्पल सांग, आता केदार शिंदे सर, ते लोक ते काय दुसऱ्याकडून गाणं नाही बनवू शकले असते का? मी तर न्यू कमर आहे, लिटरल न्यू कमर आहे. भले माझं गाणं चालू दे, बट मी नोबडी आहे इंडस्ट्रीमध्ये टेक्निकली बघायला. पण त्यांनी माझे ट्रस्ट यासाठी केलाय की ह्याला माहिती असे ना काय करतोय ते. बरोबर. त्या टायमाला मला त्याला शिकवायची गरज नाही किंवा कदाचित मला नसेल माहित. बरोबर आहे. सो आय थिंक दिस इज व्हॉट आय थिंक अबाउट जेनझी, की त्यांना भेटलंय, त्यांची काही चुकी नाही. ते लोक त्याला काय बोलतात, बोललास की ते लोक लर्न करायला बघत नाही किंवा असंच असेल कदाचित फ्युचर. आणि आपण एक्सेप्ट करायला तयार नव्हतं. कारण की आपल्याला आता जर इन अन आयडियल वर्ल्ड आपण जर विचार केला असता, जसं आपण जगलोय तसं त्यांनी जगायला पाहिजे. कसं करणार आहे? काय करणार तुम्ही? त्यांना मोबाईल नाही देणार, हे नाही, हे सगळे नखरे करणार, त्याचा काही उपयोग नाही. काय होणार आहे? आपल्याकडे पण हे सगळं असतं, आपण तेच केलं असतं. ते तर आहेच, ते काय मोठी गोष्ट नाही. सो आय थिंक सो जेनझी जेवढं, आय थिंक एव्हरी क्रिएटर नीड्स टू वर्क विथ अ जेनझी पर्सन. ओके. कारण की तुम्हाला क्रिएटिव्हिटी जी आहे ना, एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने समजते, जे तुम्ही विचारच नाही करू शकणार. कारण की तुम्हाला एवढं नॉलेज आणि तुम्ही एवढं काय बोलतात, तुमचं वे ऑफ लर्निंग एक वेगळ्या प्रकारची झालेली आहे. बरोबर. तुम्ही त्यांच्या हिशोबाने विचार नाही करू शकत. दॅट्स वाय यू वर्क विथ देम. नको करू दे ना, घेऊ द्या 4 सुट्ट्या त्यांना. ते तसं विचार करता कारण की ते लोक त्याचे फ्री आहेत. आपण नाही करू शकत. आपण आपली जनरेशन खूप हार्डवर्किंग आहे. पण जनरेशनचा येतो नाही, जॉब घेतली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हेच असं झालेलं. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी नसेल घ्यायची. काय एकच तर लाईफ आहे सगळ्यांची, किती रिस्पॉन्सिबिलिटी घेणार, किती काय काय करणार आणि काय काय करणार. आणि जर ऑलरेडी मिळालेलंच असेल तर मग काय. आय नो बरेच ज्यांची बोलतात ते सेव्हिंग नाही करत आणि अरे नसेल करायचं त्यांना. त्यांचा वे ऑफ लुकिंग टुवर्ड्स लाईफ इज व्हेरी डिफरंट. नाही जर मला सेव्ह करायचं, माझी पण त्याची पण एक लाईफ आहे, माझी पण एक लाईफ आहे. ते एक लाईफ तेवढं जेवढं जगायचं तेवढं जग. आता मी बघतो जसे जेनझी लोक आहेत, कोल्ड प्ले या कॉन्सर्टला 8,000 7,000ची तिकीट घेऊन जातात. मला काय वाटतं माहिती यार, मी पण तर एन्जॉय करू शकलो असतो ना यार कॉन्सर्टला जाऊन. बरोबर आहे. का सेव्हिंग केली मी? तो यार काय एन्जॉय करतोय त्याची लाईफ. तो कॉन्सर्ट बघतो यार 19 इयर्सच्या एज मध्ये. मी काहीच बघितलं नव्हतं. वाटतं आपल्याला, मला उलटं वाटतं. आय फील की अरे भाई डेअरिंग किती आहे लाईफ एन्जॉय करायची. आपल्याला नव्हती तेवढी. आपल्याकडे पैसे असून पण करत नाही आपण. नव्हतं करत, कारण आपल्या डेअरिंग नव्हती लाईफ एन्जॉय करायची. आपल्याला भीती वाटायची सारखी, हे झालं जॉब गेला माझा तर काय केलं. आताची जनरेशन, कारण की मे बी काही रिझन असू शकतात त्याचे. हो, बट दिस इज माय थिंक. आता आपण थोडंसं आपल्यावरती येऊया की आपली जी जनरेशन आहे समजा, त्यांना ना आपण काय काम करतो हे आपल्या घरच्यांना समजणं खूप अवघड जातं. हो, ते तू तुझ्या बाबतीत कसं टॅकल केलं? मी काय करतोय? मी लकी होतो त्या केसमध्ये की मला असं कधी कोणी हे नाही केलं, काय विचारलं असे नाही. पण तेच मला एवढं कधी प्रॉब्लेम झाला नाही. माझ्या आईने कधी मला असं हे नको करू असं कधीच केलं नाही. सो आय वॉज लकी, आय कॅन टेल यू. मला तो त्रास झाला नाही कधी. घरचे नातेवाईक कधी काय काय बोलायचे काय तर मी तर इग्नोरच करायचो. पण तो व्यक्ती माझ्या घरात तर राहत नाहीत, ते आहे. काय आन्सर देऊ, काय एक्सप्लेन करू त्या माणसाला. मी इग्नोरच करून टाकायचो. आणि बिकॉज जसं मी सिंगल पॅरेंट किड आहे, तर मला असं फॅमिली प्रेशर कधी नव्हतं की 10 लोक बसून तुमच्या लाईफचं डिसिजन घेतात. हे कधी माझ्यावर झालं नाही. आणि मी ऐकलंय बऱ्याच फॅमिलीजमध्ये हे होतं. तुमचं एक कुठला डिग्री जरी करायची तरी 10 लोक बसून विचार करतात की तू कसली डिग्री केली पाहिजे. तर ते लकी आहे बाबा त्या केसमध्ये. मला काही तर त्रास झाला नाही. ओके. आणि जो नुकताच मूवी येतोय त्याच्याबद्दल त्याचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल? झाबूक झुबूक तर माझ्यासाठी एक काय बोलतात त्याला शॉक होता की मला हे काम कसं भेटलं. कारण की ते मी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये एकदा गेलेलो, तर तेव्हा सरांनी डिस्कवर केलं. तर केदार सरांची मुलगी जी आहे सना, ती माझी गाणी ऐकायची वगैरे, ती बोलायची. तर त्यांना सांगितलं हा पोरग चांगला आहे. त्यांनी डिस्कवर केलं मला. त्यांनी ऐकलं नव्हतं, सनाने ऐकलं तांबडी जमली त्यांनी. तर त्यांना वाटलं काही करूया असं करून. आणि ते एपिसोड झाला तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की आपण एक असा करतोय पिक्चर, झापूक झुपूक, कुणाला सांगू नको, व्हेरी कॉन्फिडेन्शियल होते, काहीतरी करायचं आहे आपल्याला, आपण डिस्कस करू, पण तुझ्या डोक्यात काय आयडिया असेल ऑलरेडी मला पाठवतो. मी बोललो होती माझ्याकडे आयडिया. मग मी त्यांच्याकडे ऑफिसमध्ये गेलो त्यांनी मला विचारलं कसं काय करतोस. तर त्यांनी मला थोडं ब्रीफ एक्सप्लेन केलं स्टोरी, की असं असं असणार आहे, पण तुझं गाणं इकडे असणार आहे, विच इज गोइंग टू बी द स्टार्ट
स्टार्ट होणार आणि पिक्चरच्या आधीपासून ते म्हणजे रिलीज होण्याच्या आधीपासून ते खूप आम्ही यूज करणार आहोत. इट इज गोइंग टू सेट द मूड ऑफ द मूवी. पहिलं जे मेन गाणं असतं पिक्चरचा मूड सेट करतं. तर मला ते समजलं थोडं. मग त्यांना तरी मला समजत नव्हतं की मूवीचं म्युझिक कसं. आणि मला एवढं तर माहिती आहे की स्वतःची गाणी बनवण्याचं एक प्रोसेस आणि थिंकिंग वेगळी असते आणि मूवीची एक थिंकिंग वेगळी असते. कारण तिथे एक प्रोजेक्टसाठी तुम्ही काम करताय, तुमचं गाणं नाही आहे ते एक डिरेक्टर्स मीडियम आहे बोलतात. एक डिरेक्टरच्या डोक्यात काय चाललंय, हे गाणं कुठे प्लेस होणार, काय याचं पर्पज काय गाण्याचा, ते पिक्चरला एक स्टोरीला जस्टिस देण्यासाठी, मला एका क्रिटिक्सला जस्टिस देण्यासाठी नाही. तर मी त्याला विचारलं सर रेफरन्स काय आहे का, असं म्हणजे रेफरन्स आहे का, म्हणजे मला तुम्ही ऐकू शकाल की असं पाहिजे. ते बोललं माझ्याकडे काही रेफरन्स नाहीये, तुला जसं बनवता येतं गाणं, तुला जसं तुझ्या डोक्यात गाणं चालतात तसं गाणं मला पाहिजे. आणि जर तुला ते आवडत नाहीये, हे मला काय कोट त्याने सांगितलं, तुला जर आवडत नाही ते मला पाठवू पण नको, तुला आवडलं पाहिजे. तेवढं फ्रीडम दिलं आणि एवढं फ्रीडम दिलं ना मला. पण मी बोललो ठीक आहे चल. आणि नंतर मी पत्या जो आहे आपला रॅपर, माझं पटकन त्याच्या डोक्यात नाव आलं की, कारण की त्यांनी सांगितलेलं सूरज बोलणार आहे हे गाणं. बोललं तो परफेक्ट आवाज आहे, मी त्यावर काम केलेलं, त्याचा आवाज एकदम मॅच पण करतोय त्या गाण्याला. तसंच मी त्याला पण तेच बोललो जसं सरांनी सांगितलं, बस असं आहे, मी एवढा पार्ट मी मी मोस्टली कोलॅबरेट करतो तेव्हा हम करून पाठवतो वर वोकल की असं असं करायचं, आणि रॅपरला रॅपच्या पार्टला सूट देतो की तुला जे बनवायचं बनव. तर तसं बनवून त्याला दिलेलं. त्याने पटकन मला एका दिवसात सगळं केलं, गाणं रेडी होतं. मी 3 व्हर्जन बनवले, 3 व्हर्जन सरांना दिले, सर सांगा कुठलं. त्यातून पण त्याने एक सिलेक्ट केलं, थोडेफार चेंजेस सांगितले. जसं एक सांगितलं की कोरस टाका, त्यात कोरस नव्हता आधी. झापूक झुपूक येतो ना कोरस, झापूक झुपूक झापूक, तो कोरस नव्हता आणि तो हाय पण नाही, तो ऍक्च्युअली पत्याचाच आवाज आहे. 12 वेळा रिपीट करून पिच वर खाली करून कोरस बनवलाय फेक. कारण की मला येत नाही कोरस रेकॉर्ड करायला. हे तेच आहेत की डिस्कवरी काय होतं ते, नेसेसिटी ऑफ इन्व्हेन्शन काय ते काय बोलतात ते. सो माझं असं होतं की काहीतरी बनवून देऊया कोरस सारखं साऊंड करणार सरांना. तुला ते बोलले ठीक आहे डन. काय मला असं वाटलं की मी हे देतो त्याला, आयडिया देतो की असं कोरस साऊंड करेल, मग आपण कोरस रेकॉर्ड करतो. ते बोलले ना हेच ठीक आहे. तर माझा अनुभव असं होता की मला आधी वाटायचं की पिक्चरचं गाणं बनवायला तुम्हाला खूप नॉलेज पाहिजे, स्टुडिओमध्ये बसावून स्टुडिओ रेकॉर्डिंगची नॉलेज पाहिजे किंवा काय. मला म्हणलं असं नाहीये, तुम्हाला म्युझिक कंपोजिशनची नॉलेज पाहिजे, म्हणजे तुला आलं पाहिजे, समजलं पाहिजे म्युझिक कंपोज कसं होतं. ते तर मी माझ्या गाण्यातून बनवून कंपोजिशन कसं करता शिकलेलो. बरोबर. आणि सेकंड थिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, हाऊ टू बी अ टीम वर्कर. जेव्हा तुम्ही स्वतःचं गाणं बनवतो तुम्ही टीम वर्कर नाही, तुम्ही एक स्वतःचं क्रिएशन बनवतो. पण जेव्हा तुम्ही एक पिक्चरचं काम करताय, तुम्हाला ट्रस्ट करावं लागेल लीडरवर. तुम्ही लीडरचा हे नाही करू शकत, क्रॉस नाही करू शकत, कारण की त्याला तुम्ही ट्रस्ट कराल तरच ते क्रिएशन चांगलं बनेल. माय थिंग वॉज, केदार शिंदे सर जे मला बोलतायत त्या हिशोबाने बनवा, आणि जिथे त्यांनी फ्रीडम दिले तिकडेच फ्रीडम यूज करा, जिथे फ्रीडम नाही तिकडे नका यूज करू. जसं होतं की सूरज आहे, आता मी बोलेल नाही इथेच नाही, मी अशी वोकल वापरणार आहे, नाही, सूरज आहे म्हणजे सूरज आहे. तर मी त्याला सांगितलेलं त्याला की तो जे शब्द बोलतो ते गोलीगत शॉट वगैरे हे सगळं तसं हिशोबाचं बनव, आणि असं वाटलं पाहिजे की तो बोलतोय, त्याचं सॉन्ग आहे, तो स्वतः व्यक्त करतोय, तो काय बोलेल. तो जर म्युझिक प्रोड्युसर असता त्याने कसं बोललं असतं, तो रॅपर असता तो कसा बोलला असतं. तर मी तसं केलं. इव्हन द साऊंड विच आय टू, जे तुम्ही ऐकता जे टक टक टकटे आहे, ते माझं असं होतं की जेव्हा गावात जातो ना, असं एक माहिती सायकलचा जो आवाज येतो, तो स्टँड लागत असतो सारखा, तो तसा आवाज मला असं वाटतं ते साऊंडस्केप मध्ये बसलं पाहिजे. मी गावात आहे, भले ते इलेक्ट्रॉनिक म्युझिक आहे, बट काहीतरी असे एलिमेंट्स असले पाहिजेत जे कुठून तरी आलेले आहेत आणि जे प्रॉमिनंट आहेत. जसं मी गावात गेलो ना, मला सायकल तो आवाज खूप प्रॉमिनंट आहे, तर टक 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 येतो, जो स्टँड लागत असतो सारखा. त्यामुळे मला की हे असं टाकूया, थोडंसं फील वाटली पाहिजे ते गाण्याचं, ती वाईब वाटली पाहिजे. हा, आणि त्यांनी हे खूप लवकर झालं ऍक्च्युअली गाणं. हे गाणं कधीच बनलेलं, पिक्चर बनण्याच्या आधी, सगळ्या बनण्याच्या आधी गाणं रेडी होतं. मग त्यांनी शूट केलं आणि सगळं केलं, आणि तेव्हा असं एवढं वाटत नव्हतं. पण आता जेव्हा आम्ही एवढ्या प्रमोशनला जातो, ट्रेलर लॉन्चला जातो वगैरे, तर तेव्हा यार आपण केलंय काहीतरी, इकडे एवढं वाचतंय, एवढे लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. बरोबर. तर तो एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, आणि एक स्किल ऍडिशनल बोलू शकतो आले माझ्यात, की हा बाबा एक मूवीसाठी कसं गाणं बनवायचं, काय विचार करायचा, काय विचार करायचा, काय, कारण की प्रोसेस कशी असते, प्रोसेस कशी असते, डायरेक्टर कडून एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे हे गाणं बनवायला. सो हे सगळं होतं. आता पहिल्या सेगमेंटचा एक शेवटचा क्वेश्चन विचारतो की तुझ्या लाईफचा
तू सगळी जर्नी तुला आठवत असेल डोळ्यासमोर की तू कुठून आलायस, आज काय चालू आहे. तर अशी कुठली क्वालिटी आहे किंवा असा कुठला इन्सिडेन्स आहे की ज्याच्यामुळे कुणालचा क्रिटिक झाला? अच्छा. सो जसं मी सांगितलं माझं, मी ते EDM जेव्हा आलेलं नवीन मी ते गाणं ऐकलेलं 666, डेव्हिड गेटाचं. नंतर डेव्हिड गेटाची बरेच गाणी ऐकली, मग त्याची मी एक डॉक्युमेंटरी बघितली. ओके. आणि ती सजेस्ट कोणी केली होती? नाही, मी असं युट्यूब करत करत मला आलं डेव्हिड गेटा, आणि ती तेव्हाच आलेली. तर ती डॉक्युमेंटरी जेव्हा बघितली ना, मला खूप इन्स्पायर झालं ते. आणि त्याच पॉइंटला मी डिसाईड केलं मला DJ बनायचं. एवढं इन्स्पायर मला कोणी नव्हतं. त्या एक व्यक्तीने, त्यात मी अजून जाम मोठा फॅन आहे. नाही, त्याचा त्या व्यक्तीची जर्नी, हाऊ ही डिड स्टार्ट दिस, आणि त्याने कसं चेंज केलं डीजेइंग या प्रकाराला इन जनरल, की आता जसं तुम्ही डीजेला बघताय त्याचं क्रेडिट खूप डेव्हिड गेटाला जातं. आधी डीजेइंग असं नव्हतं, एका स्टेजवर उभा राहून स्क्रीन आहे, हे असं सुपरस्टार नव्हतं तेव्हा. डीजे एक डीजे होता, एक जॉब होता तो. बरोबर. जसं आजकाल पण बरेच क्रिएटिव्ह फील्डमध्ये जॉब्स असतात, तसा एक जॉब होता तो क्लबमध्ये. ओके. त्याला मोठं बनवण्याचं, त्याच्यासाठी ऑब्व्हियसली त्यांनी एकट्याने नाही केलं, बट क्रेडिट, लॉट ऑफ क्रेडिट गोष्ट. तर ते मला होतं की नाही, हे मला असं काहीतरी करायचंय, काहीतरी मला असं मोठं करायचंय. तर तेव्हा मी डिसाईड झालेलं की हे मी करणार, मला आवडतं म्हणून. आणि मला असं करा, तेव्हा क्रिटिक्स नाव होतं, काहीतरी दुसरं नाव होतं, बट नंतर मी चेंज. आणि याची काय स्टोरी आहे क्रिटिक्सची? खरं तेच स्टोरी आहे, कारण दुसरं नाव काहीतरी होतं. ते मला गाणं रिलीज करायचं होतं, तर बिकॉज स्पॉटिफाय डझंट अलाउ सेम नेम्स, तर ते जे मी आधी नाव पिक केलेलं ते कुणाचं तरी होतं, तर चेंज करायचं. म्हणजे काय करू, तर कृणालचं KR घेऊन असं मी काय 2-3 नावं बनवलेली आणि डोमेन शोधत होतो. तर पहिल्याचं शोधलं तर अवेलेबल नव्हतं, सेकंड शोधलं, तिसरं क्रिटिक्स होतं, ते अवेलेबल होतं. आणि त्याच्यामुळे मी ठेवलं, नाही तर त्याचं दुसरं असतं, दुसरं नाव असतं. बरोबर. माझं असं होतं की डोमेन नेम युनिक पाहिजे. हा, म्हणजे ते कुणी ऑलरेडी वापरलं ना, कारण तेच चेक करायचं होतं ना मला. बरोबर. सेम ऑलरेडी असतं, मग ते कुठल्या तरी आर्टिस्ट असतं आणि वगैरे, तो ते त्याचं तेवढंच आहे यार, असं काय नाही. पण आज बघ ना, तीच आयडेंटिटी झाली असं. हो, आणि मला असं वाटतं त्याचं बरं झालं, एक वाईब पण आहे, म्हणजे बरं झालं त्याचं काय मिनिंग नाहीये. त्याचा काय मिनिंग असताना तर मी क्रिएटिव्हली जरासं स्टक झालो असतो, सबकॉन्शियसली. बरोबर, म्हणजे लिमिटेड राहिलं असतं, थोडंसं सबकॉन्शियस स्टक झालो असतो, की याचा अर्थ हा आहे तर मी हे का बनवू असं. तर त्याचा आता कसं झालंय, तर क्रिटिक्स तुम्ही गुगल सर्च करता तर कुठल्या तरी मराठी पब्लिकेशन मध्ये असतं, तर आता ते काइंड ऑफ मराठी इंडस्ट्रीमध्ये घुसलेलं ते एक नाव झालंय, त्याचा अर्थ ऑटोमॅटिक क्रिएट झालाय. बरोबर. तुमच्या कामाने तुम्ही नावात ओळखले पाहिजे, नाव त्याचा अर्थ क्रिएट केला पाहिजे, असं मला वाटतं. की नावात काय आहे, म्हणजे काही ठेवलं असतं मी, तर माझं काम थोडी चेंज झालं असतं असं. तर आता जर्नी वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्यात, शांततेत सगळं आपण ऐकून घेतलं. आता थोडंसं फायर अप करूयात. येस, तर सगळ्यात आधी रॅपिड फायर आहे आपला. आता मी तुला काही क्वेश्चन सांगेल, त्याचे पटकन तुला आन्सर द्यायचे, विचार न करता. येस, तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की मित्र तुला कोणत्या नावाने हाक मारतात? कुणाल. ओके, कुणालाच म्हणतात. अरे वा. त्यानंतर आहे की तुझ्यासाठी क्रिटिक्स म्हणजे काय? तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही काही करू शकता. अरे वा. आणि अशी कुठली लाईन आहे की जी तुला नेहमी मोटिवेट करत असते? ओके, लाईन नाही, वर्ड आहे, परसिस्टन्स. ओके, परसिस्टन्स म्हणजे चिकाटी बोलतो त्याला. म्हणजे जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही एवढं रोज करा की त्याच्यात तुम्ही टॅलेंटेड नसला तरी चालेल, तुमच्याकडे नॉलेज नसलं तरी चालेल, पैसे नसले तरी चालेल, ते तुम्ही एक दिवशी अचीव्ह करणार, पण ते रोज केलं पाहिजे. एक वाईट सवय जी अजून गेलेली नाही, खायची. अरे नाही जात अजून, ते खूप मला लोक बोललेले आहेत की बस कर, पण ते असं कॉन्स्टंटली चालू असतं माझं. ओके, पहिली म्युझिकल क्रश? म्युझिकल क्रश म्हणजे कुठलं गाणं आवडतं? नाही, म्युझिक म्हणजे पोरगी म्हणू शकतो तू, किंवा अच्छा, म्युझिक इंडस्ट्री मधली क्रश, म्युझिक इंडस्ट्री मध्ये किंवा बॉलिवूड मधली म्हणू शकतो. आहे. सो एक रॉक, पंक रॉक आर्टिस्ट आहे, एव्हरिल लॅव्हिंग करून, खूप. हा, म्हणजे तिचे सगळे सॉन्ग ऐकायचो. ओके, सगळे म्युझिक व्हिडिओ बघायचो. एव्हरिल लॅव्हिग्नी सर्च करून बघावं लागेल. सर्च ते खूप असं डेप्थ लोकांना बघावं लागेल, बट वहिनी नक्की सर्च करा बरं का, तिला माहिती आहे. ओके, असं एक गाणं की जे तू रोज ऐकू शकतोस? किती वेळा ऐकू शकतो असं म्हणू शकतोस तू? थांब, मला प्लेलिस्ट उघडायला. येस, मला म्हणजे आहेत बरेच, बट मला
काय पण आन्सर नाही द्यायचं येस. असं आहे. थांबा मी बघतो माझी एक लिस्ट आहे. ओके. बिकॉज एक बोलायचंय हा म्हणून मी ठीक आहे ना, ते ठीक आहे. कारण ते प्रॉपर झालं पाहिजे ना. हा. सो ते एक मराठी जुनं गाणं आहे. हम्म. ते तू चाल पुढं तुरले गड्या भीती कशी अरे वा. ते वालं. हा. हा, ते एक किती वेळा गाणं ऐकू आहे. हा, शकतो ते आपण? मी ऐकू शकतो. ओके. ते एक्स्ट्रीम मोटिवेशन माझ्यासाठी. हा. त्यानंतर आता चूज करायचंय तुला कोणी पण एक, अजय अतुल की आदर्श शिंदे? हे काय गोष्ट असं तर नाही बोलू शकत बाबा मी. सॉरी माझं नाही लेवल ओके, ओके. चूज करायचं दोघांमध्ये. ओके. म्हणजे कम्प्लीट वेगळं आहे. नाही हा, त्याचं जर असं बोलायला गेलो बिकॉज आदर्श शिंदे सर एक सिंगर आहेत हा. आणि हे कंपोजर अँड म्युझिक हा. डिरेक्टर अजय अतुल. ओके ओके. हा, कारण की ते म्युझिक प्रोडक्शन मध्ये हा, म्हणजे ती वाईब मॅच होते थोडी. वाईब असं नाही, इट्स लाईक ते प्रोड्युसर आहेत ओके, आणि ओके. हे सिंगर आहेत आणि त्यांची गाणी पण हा. त्यांनी बनवलेली आहेत. सो प्रोडक्शन वाईज हा. बघायला गेलं आय मोर प्रिफर टू अ म्युझिक प्रोड्युसर अँड कंपोजर. ओके. त्यानंतर मामाच्या गावाला किंवा तांबडी सामडी? म्हणजे माझं पर्सनल हा, तुझंच पर्सनल. तांबडी. ओके ओके. तसं मी मामाच्या गावाला बोलणार होतो, हा. कारण ते माझं पहिलं असं काहीतरी हा, लाईफ मध्ये तेच. हिट झालेलं काहीतरी हा. होतं. पण तांबडी ह्यामुळे, कारण की त्या गाण्याने मला ओळख दिली आहे. हा, बरोबर. माझं ते स्टॅम्प लावला माझ्यावर की हा व्यक्ती हे बनवतो, तर ते बरोबर. मला खूप ब्लेसिंग आहे माझी ती. हम्म. आता मी तुला काही लोकांची नावं सांगणार आहेत, त्याच्याबद्दल तुला तुझं मत व्यक्त करायचंय. ओके. तर सगळ्यात पहिले सारंगसाठी. सारंग सर्वात सपोर्टिव्ह एकतर हम्म. आतापर्यंत सगळ्यात आधी त्याने सपोर्ट केलेला. हम्म. सेकंड विजनरी आहे. हम्म. त्यांनी ते फ्युचर ऑफ मराठी कॉन्टेंट हम्म. काइंड ऑफ क्रॅक केलेलं आहे, हम्म. जे कोणीच नव्हतं केलं. हा. ते आहे. आणि मेन म्हणजे खूप तो इज अ व्हेरी अमेझिंग ह्युमन बिईंग. हम्म. म्हणजे खूप कमी मॅन्युफॅक्चर होतात आता असे. तो त्यातला एक आहे. आणि तो हा, म्हणजे माझं तसं बोलत गेलं तर आहे, बट इज व्हेरी स्पेशल पर्सन टू मी. आणि तो ग्राउंडेड पण आहे, म्हणजे हो. सपोर्ट करायला कधी तयार होतो. हे हो. बघत नाही की मोठा क्रिएटर आहे, लहान कधीच नाही. मला तर creator आजपर्यंत कधी त्यांनी हा. विचारलं नाही की असं, म्हणजे त्या गोष्टीवर मला जजच केलं नाही कधी. आहे. येस. त्यानंतर केदार शिंदे. काइंड ऑफ त्यांना बोलू शकतो की रिस्क टेकर आहेत. हम्म. खूप हाय लेवलचे रिस्क टेकर आहेत ओके. ते. म्हणजे हा, ते रिस्क तेच घेऊ शकतात, हम्म. दुसरं कोण नाही घेऊ शकत. खूप ब्रॉड माइंडेड आहेत ते. ओके. आपल्याला कदाचित लोकांना बघून त्यांना असं वाटत नाही खूप, म्हणजे त्यांच्या मुव्हीज पण ते खूप ब्रॉड माइंडेड आहेत हम्म. आणि त्यांना सगळं एक्सेप्टन्स जमतं. ओके. तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली जे बॉलरची पार्टी झाली होती, हम्म. ते लाईफ मध्ये कधी क्लब मध्ये नव्हते गेले, हम्म. लाईफ मध्ये. हा ना. आणि तिथे स्टेज तिकडे होते. हा. मला ती सना बोलली, तू क्लब मध्ये जात आहेत ना, तीच मोठी अचीवमेंट गोष्ट तू आहे. केलं, जे ती बोलते मी पण नाही करू हा. शकत ही मुलगी असून. तर ते ह्यालाच ब्रॉड माइंडेडनेस बोलतात. ऍक्सेप्ट करतात म्हणजे. एक्सेप्टन्स ना. एखाद्या व्यक्ती हम्म. असतं असं की अरे मी कशाला जाऊ तिथे, बरोबर ना. असं असतं. पण नाही, ही वॉन्ट्स टू सी, क्युरियस. हम्म. आय थिंक ते सगळे क्वालिटीजमुळे त्यांची मुव्हीज मध्ये दिसतं, ते क्वालिटी दिसते. ते आहे. तर आहे. बाकी तर ते त्यांनी तर आय एम ऑलवेज ग्रेटफुल त्यांच्यासाठी. त्यांनी मला एवढे असं गाणं दिलं करायला, ते पण मेन लीड सॉन्ग पिक्चर. बरोबर आहे ना. येस. त्यानंतर श्रेयस टॅलेंटेड, एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. हम्म. ज्या माणसाने तांबडी जांभडी उन्हात लका लका लिहिलंय हा, आणि हे चाललंय, हा. मला पण बिलीव्ह नव्हतं झालं. त्या गाणं म्हणतात ओके ठीक आहे, चांगलं आहे गाणं, हा. मस्त आहे. बट ते एवढ्या लोकांना इम्पॅक्ट केलं. तर त्याचे रायटिंगचे पॉवर बघा तुम्ही किती आहे. हो. हे शब्द जे नॉन एक्झिस्टन्स आहेत, हे शब्दांचा आधी कुणी उल्लेख नव्हता केला किंवा आणला नव्हता, त्या शब्दांना त्यांनी गाणं टाकलं. आणि दुसरी गाणी पण तुम्ही ऐका, हो. त्याच्यात अर्थ किती असतो. मी ही इज व्हेरी एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. बरोबर. तर ते माझ्यासाठी तर ते आहे बाबा, ते खूप आहे. टॅलेंटेड आहे माणूस. आणि ऍज अ पर्सन म्हणून पण चांगला आहे श्रेयस. ऍज अ पर्सन येस, डेफिनेटली. Yes. आम्ही कधी पण भेटतो, हम्म. ते तसं तीच वाईब असते जी हो. देवांना गाणं बनवता नव्हती. बरोबर. फ्रेंड, मी सांगितलं माझा फ्रेंड सर्कल खूप छोटा असतो आणि तसे जसे सगळे असेच आहेत. हा. कोण असं ओव्हरवेल्मिंग नाही किंवा काय, त्याचा जसा तो आधी बघायचा तसाच तो आता बघतो. हा. त्यात कुठल्याही असा ऍटिट्यूड मध्ये चेंज किंवा काय नाही. ते आहे. ते मी पण ऑब्झर्व आणि हा, त्याचं मेन म्हणजे
तो ट्रस्ट करतो समोरच्या क्रिएटरवर. जसं कसं होतं आधी ह्याच्या आधी हिपहॉप बनायचं तर हिपहॉपमध्ये हिपहॉप बीट्सच वापरले असायचे. आणि मी बरेच हिपहॉप वाल्यांना पिच पण केलेलं की आपण असं हाऊस म्युझिक मध्ये हिपहॉप टाकू. ह्या माणसाने मला एकही प्रश्न विचारला नाही की हे कसं ते कसं, हे असं नाही होणार काय, आपल्याला हिपहॉप नाही, हिपहॉपची बीट नाही. हे जे होतं ना त्याचं मला खूप आवडलं. तो त्याने माझ्यावर ट्रस्ट केलं आणि मी पण त्याच्यावर ट्रस्ट केला. बरोबर की आयने लिहिलंय म्हणजे हे असंच असू दे, त्याच्या आर्टमध्ये उंगल्या नको करूया, कारण तो जसा आहे तो करू दे. सो ते खूप मोठं आहे. ओके, आता एक शेवटचा राऊंड आहे पण थोडासा विचित्र आहे. तुला एक सिच्युएशन दिली मी, त्या सिच्युएशन मध्ये तुला स्वतःला ऑब्झर्व करायचंय आणि त्याचा आन्सर द्यायचंय. रिॲक्ट म्हणजे असं नाही बरं का, आधीच सांगतो की विचित्र असणार आहे. अच्छा, म्हणजे मी इमॅजिन करणार की तू त्या कॅरेक्टर मध्ये आहे किंवा काय करणार. ओके, येस. तर सगळ्यात पहिली सिच्युएशन अशी आहे की समजा तू उद्या राजकारणात गेलास तर सगळ्यात आधी काय करशील? हे इझी आहे माझ्यासाठी. सो जे पण डिपार्टमेंट वुमेन्स एज्युकेशनवर काम करत आहे त्याला एक्स्ट्रीमली मी बाहेर आणेन. ओके, त्या गोष्टींना. आणि मी करतो पण आहे आता एक बेसिकली आमची काइंड ऑफ ऑर्गनायझेशन आहे, मुलगी शिकलीच पाहिजे. ओके, ज्याच्यावर आम्ही काम ऑलरेडी चालू केलं आणि त्याचं रमा करून एक आहे जी माझी फ्रेंड आहे, ते आम्ही दोघं करतोय. कारण की आम्ही स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो दोघं की वुमन्स एज्युकेटेड, वुमन ओरिएंटेड जे जीडीपी आहे म्हणजे वुमन कंट्रीब्युशन टू द जीडीपी, हे जेव्हा कुठल्याही देशाचं वाढतं ना तेव्हा त्या कंट्रीची जीडीपी ऑटोमॅटिक वाढते. आणि हे प्रूफ आहे, हे मी काय माझ्या मनाने बोलत नाही. आणि ते घरात पण असतं ना की जी आपण म्हणतो की जी मुलगी शिकली खूप त्रास होतो मुलींना एज्युकेशन, लोक करूनच देत नाही. ते आहे, हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या कंट्रीचा. करून देत नाही किंवा असं ऍटमॉस्फिअर आहे की ज्यांना भेटतंय ते पण त्यांना करायची इच्छा नाही वाटत. बरोबर, त्याच्यावर खूप एक्सटेन्सिव्हली काम झालं पाहिजे माझ्या हिशोबाने. कारण की वुमन ओरिएंटेड वुमन्स कंट्रीब्युशन जीडीपी बाहेरच्या देशात 34%, 40% आहे, आपल्यात 17% आहे. बरोबर. आणि ही हालत हर एक डेव्हलपिंग नेशनची आहे. 17 आणि 15 या लेवलवर जे डेव्हलप्ड आहेत त्यांची खूप मोठी आहे. ओके, तर हे काय बोलतात, हे कोइन्सिडेन्स तर नसू शकतं. ते आहे. सो मी ती पहिली गोष्ट ती करेन. ओके, त्यानंतर सेकंड सिच्युएशन आहे की समजा तू रात्री झोपलास आणि सकाळी उठलास त्यावेळेस तुला समजलं की तू मुलगा नाही मुलगी आहे, तर तू काय करशील? पहिलं तर क्रिएटिक्स नाव चेंज करेन, दुसरं डोमेन सर्च करेन, काय ते मुलाला सूट मुलीला सूट नाही येणार. बरोबर. आणि आय डोंट नो यार, कधी विचार नाही केला असा मी, पण हेच करेन. मुलाचं नाव तर वाटणार नाही, मुलीचं नाव वाटणार नाही. मग काय ठेवशील? आय डोंट नो, मला बस एवढंच इमॅजिन करायचं होतं, काय ठेवायचं ते मी नाही. येस, आता सगळ्यात लास्ट सिच्युएशन आहे की समजा तुझ्या आयुष्यातलं एखादं ड्रीम आहे की तू खूप दिवस झाले ते चेस करत होता आणि ते ड्रीम तुझं कम्प्लीट झालेलं आहे आणि तुझे पप्पा तुझ्या समोर आहेत आणि त्यांना तुला सांगायचंय, तर काय असेल, कसं रिॲक्ट करशील? म्हणजे सगळं पूर्ण झालंय, तुला समजा शेअर करायचंय, बोलायचं असतं आपल्याला. मी एक बोलेन थँक्यू, त्यांनी एवढं सगळं म्युझिक मला ऐकवलं. त्याच्यामुळे नाही तर मला कसं समजलं असतं, कसं समजलं असतं लाजारांचा मोठं कुठलं गाणं आहे. हे एक्झिस्ट करणं माझ्या डोक्यात त्यांच्यामुळेच आहे. बरोबर आहे. आणि ते खूप ऐकायचे आणि एक्स्ट्रीमली गाणी ऐकायचे आणि हे ते ऐकायचे म्हणून मी ऐकायचो. बरोबर. तर त्यांच्यामुळेच आहे असं माझ्या म्युझिक स्किलमुळे मी पुढे नाही आलोय, त्या मराठी लँग्वेज इन्क्लूड केल्यामुळे आलोय. हे मी विसरू नाही शकत कधी. आणि ते आलंच आहे कारण की त्यांनी गाणी प्ले केली, तर ते थँक्यू बोलेन, त्यांच्यामुळेच आहे समजा. हा, येस. तर याच नोटवरती आजचा हा एपिसोड आपण एंड करूयात, कारण गप्पा मारत बसलो तर आपण कंटिन्यू मारू शकतो. पण मी एक रिक्वेस्ट करतो की नेक्स्ट पण आपण पुन्हा एकदा भेटूयात. नक्की. येस, आणि परत एकदा थोड्याशा वेगळ्या विषयावरती गप्पा मारूयात. नक्की नक्की. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मला तर खूप वेगळा होता, कारण की वेगळ्या टाईपचे क्वेश्चन होते मला, जे मी कधी नॉर्मली पॉडकास्ट मध्ये ऐकत नाही. आणि एवढं जे प्रमोशन त्याच्यापेक्षा जरासा वेगळा रिलॅक्स वॉज लेस अबाउट द मूवी अँड मोर अबाउट कुणाल. थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्स अ लॉट. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय, म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे मित्र आहेत की तुम्हाला असं वाटतं की त्यांनी आयुष्यात खूप ग्रो करावं, तर त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण मे बी तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने समोर त्याचं लाईफ चेंज होऊ शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या मिस्टर श्रीमंतला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे खूप भारी मराठी क्रिएटर्स आपण या चॅनलवरती आणणार आहोत. आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.